सुद्धा आज आपण एका वेगळ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। त्यापूर्वी सर्वांना अशी विनंती आहे की आज सकाळी आपले निष्ठुर न्यायाधीश आणि ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं आहे, तर आपण सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली घेणार आहोत। त्यापूर्वी हे गझल आणि गझल संग्रहाचं हे प्रकाशन असल्यामुळे त्यापूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण सातारमधील एक गायक आणि संगीत तज्ञ दौलत खंडूनवडे यांच्याकडून गझल ऐकून घेणार। ते ज्या संस्थेच्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत, श्री चिटणीसांची जी लोकमंगल शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेचे शाळेतील माजी विद्यार्थी आहेत आणि जी मराठी पाऊल स्पर्धेपुढेचे विनर आहेत। 12 वर्ष आदर्श हार्मोनियम वादक, आदर्श शिक्षक अशा अनेक गोष्टी त्यांनी आतापर्यंत सिद्ध करून दाखवलेल्या आहेत आणि या चांगल्या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करण्याचं काम सुद्धा त्यांनी आपण स्वीकारलेलं आहे। तर आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या गझल गायनापासून करणार।
दौलत खंडोजोड यांच्यात दिसलं. खूप चांगली गायन धन कोणाची होती चांगली टाईप केलेली आहे आणि काल फक्त 5 जण तयार केले. काल 2 दिवसात ते 5 ताली तयार केले. अवघड आहे पण प्रयत्न केला. तबलावर ते गाणे होते माझ्याबरोबर आणि हा पहिल्यांदा हार्मोनियम आपण ट्राय करतो. म्हणजे पूर्वी सुधीर फडके आणि गदिमा गावात सांगितलं जायचं की गाणं लिहिल्या ते संगीत कसं बसवायचे. त्याचं नवीन ताजं उदाहरण आहे की राजू लाखेंच्या पुस्तकाचं प्रकाशन अजून व्हायचंय तरी तर ते गाणं घेऊन त्यांनी बसवलं. हे खूपच चांगलं उदाहरण आहे. मी अजून एक गझल ती घ्या विनंती करतो. दुसरे
सर्व पाहुणे सगळ्यांना निमंत्रण व्यासपीठावर येण्यासाठी खूप सुंदर वातावरण निर्मिती एका 2 गजलांनी झालेले मी सर्वांना निमंत्रण देतो व्यासपीठावर येण्यासाठी. सर्वप्रथम लेखक राजन लांबे, देवानंद सोनटक्के, विनोद कुलकर्णी, श्री चिटणीस वसंत शिंदे, नुलकर मॅडम सर्वांनी व्यासपीठावर यावं. सर्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं स्वागत. एक वेगळ्या कार्यक्रमाला आपण जमलेलो आहोत. लेखकांच्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे त्यातल्या 2 गझल आज खूप सुंदरपणे सादर केल्या. भारतीय गझलला खूप मोठा इतिहास आहे. असं म्हटलं जातं की 17व्या शतकात कोणतरी अमृतराय लेखक होता, त्यानं पहिल्यांदा गझल लिहिली. त्याचा उद्देश असा होता की जगात देव आहे ह्या प्रकाराचं लिखाण तेव्हा केलं होतं त्यांनी. त्यानंतर चालू राहिलं. म्हणजे हा प्रकार मुस्लिम मानला जातो, अरेबिक पद्धतीने आलेला आहे, पण त्यानंतर मराठी गझल सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याच्यात सुरेश भटांचं नाव आहे, नंतर भीमराव पांचाळ्यांचं नाव आहे. त्याच्या मधल्या आधुनिक कालावधीमध्ये गझलमध्ये विनोदी आणि उपहासात्मक असणारे भाऊसाहेब पाटणकर पण आहेत नागपूरचे. म्हणजे वेगळ्या प्रकारे गझल आहे. एक फक्त तुम्हाला त्याची वाचून दाखवते भाऊसाहेब पाटणकरांची शैली कशी होती, कसे लिहायचे ते बघा. म्हणजे त्याचे कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे व्हायचे. काय म्हणले त्यांनी बघा, उन्मेष ज्यांच्या यौवनाचा कधीच ना झाला कमी, प्यायले जे खूप परी वाटे त्यांना झाली कमी, त्यांच्याच साठी गातो आम्ही आमची शायरी, सांगतो इतरांना बाबा वाचा सुखाने ज्ञानेश्वरी. म्हणजे जे आहेत त्यांना जे खरे गझलचे प्रेमी आहेत, रसिक आहेत, त्यांच्यासाठी हे आहे. त्यांनी पुढे तिथं म्हणले, जाता जिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, चारीकडे दासबोध आणि चोहूकडे ज्ञानेश्वरी, काळजी आमच्या हिताची एवढी पाहू नका, जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका. म्हणजे भाऊसाहेब पाटणकरांनी अशा अनेक प्रकारच्या गझल लिहिल्या, त्या लोकप्रिय केल्या, त्यांचे कार्यक्रम व्हायचे. आणि जेव्हा मला काल आपल्या आजच्या लेखकांचं पुस्तक मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा इतके वेगळे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे प्रस्तावनेत सुद्धा म्हटलेले आहे, गडबड बडबड धडधड अशा प्रकारे शब्द वापरून काही केलेले आहेत. अनेक प्रकारे राजन हा शब्द वापरलेला आहे तिथं. जसं मिर्झा गालिबच्या शरीरामध्ये गालिब असतो, या गझलमध्ये सुद्धा राजन शब्दाची एक गझल मला जाणवली. खूप चांगलं लिखाण आहे. मी जे पुस्तक खरेदी करायला तुमच्या लक्षातच येईल. किंवा आपण पुस्तकाचं प्रकाशन करणारच आहोत. त्यापूर्वी सत्कार करणार आहोत. प्रथम आपल्या जे लेखक आहेत राजन लाखे, त्यांचा सत्कार देवानंद सोनटक्के यांनी करावा. नंतर आधी
श्रीराज शिकलकर सुद्धा ज्येष्ठ गझलकार आहेत, ते तज्ञ आहेत, त्यांनी संगीत गझल प्रेमी सुद्धा आणि फडके तो सब फडतरे सरांचा एक सत्कार नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. एका माझ्या पुस्तकाचं प्रकाशन साताऱ्यात होत आहे आणि तेही दीपलक्ष्मी तर्फे शिरीष शेट्टी सर हे घेत आहेत आणि त्यासाठी आमचे मित्र विनोद कुलकर्णी देखील उपस्थित आहेत. हा एक दुर्दे सरकार योग आहे. आणि तिसरं म्हणजे आमचे मित्र फडतरे सर पण इथे आलेले. तर हा जो क्षण आहे आनंदाचा, मला कधी कधी असं वाटतं की पुण्यात तर प्रकाशन होतच, पण पुण्याच्या बाहेर जर प्रकाशन झालं तर ते पुस्तक पोहोचण्याकरता एक वेगळा मार्ग जो असतो, एक दिशा जी असते ती मिळते. आणि ती मला असं वाटतं त्या निमित्ताने इथे जे प्रकाशन होत आहे त्या निमित्ताने ती दिशा मला इथे मिळालेली आहे. व्यासपीठावर आज उपस्थित असणारे जे प्रकाशनामध्ये जे आहेत ते म्हणजे देवानंद सोनटक्के सर, त्याचप्रमाणे विनोद कुलकर्णी सर, वसंत शिंदे सर, ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर, शिरीष शेट्टी सर, श्रीराज शिकलकर आणि आमचे सूत्रसंचालन करणारे मुकुंद फडके, आमचे मित्र श्रीकांत जोशी, राजेंद्र माने सर आणि सर्व उपस्थित रसिक प्रेक्षक सर्वज्ञानी मंडळ. माझा प्रांत हा कवितेचा, त्यामध्ये थोडंफार काम करतोय आणि हातातून काहीतरी निर्मिती झाल्या. त्यामध्ये काही काव्यसंग्रह झालेले आहेत, 2-4 काव्यसंग्रह झालेले आहेत. पहिलेपासून मला असं वाटायचं की गझल करायला हवी, पण गझल करण्याकरता वेळ लागतो, त्यामध्ये बसावं लागतं, विचार करावा लागतो. कारण गझल कविता एकसारखी असते. एखादा जर हार जर करायचा असेल ते एकाच हारात जितके तुम्ही मोठी गुंफाल किंवा एखादं फूल गुंफाल तर तीच फुलं सारखे दिसतात आणि हार होतो. परंतु जेव्हा एखाद्या हारामध्ये 2 वेगळी फुलं असतात, पुन्हा एखाद्या वेळेला 2 वेगळी फुलं असतात आणि अशा प्रकारे जो हार होतो त्यामध्ये तो हार गझलेच्या हाराकडे जातो. कसा? गझलेमध्ये एक स्वतंत्र शेर असतात. एक गझल समजा 8 ओळीची असेल तर 2 ओळी स्वतंत्र ह्या कविता असतात आणि ही जी कविता असते ती सारखी चालत जाते, एकाच विषयावर चालत जाते आणि त्याची मला सवय होती आणि अजूनही आहे. तर हे करत असताना मला लक्षात आलं कधी कधी काय होतं, आपण जेव्हा कविता म्हणताना कवितेच्या जेव्हा लिहितो, कारण कवी किंवा लेखक त्याच्या लिखाणात प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता, प्रगल्भता आणि त्याने पाहिलेल्या जीवनाचा अपूर्व संगम असतो, ज्यामध्ये व्यासंग, अवलोकन, भाष्य आणि त्याने समाजात घेतलेल्या किंवा समाजात विचारात घेतलेल्या समाजाचे चित्रण असते. कवी किंवा लेखक काय करतो की आपली कविता किंवा आपलं जे पुस्तक असतं ते लोकांपर्यंत ही कविता किंवा ही प्रतिभा जी काही त्याची असते, त्यांनी ती केलेली असते, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयत्नाचं माध्यम कुठलं असतं की कवितेचं पुस्तक देणं, कविता ऐकवणं, हे कवितेचं माध्यम. आणि तिसरं माध्यम म्हणजे प्रकाशन.
ज्यामधून कवी त्या जितक्या म्हणजे त्यांनी केलेलं पुस्तक असेल तर त्या पुस्तकातून तो प्रकाशन करतो आणि प्रकाशनाच्या द्वारे तो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एकदा ते पुस्तक तयार झालं आणि लोकांच्या हातात गेलं की ती तुमचं नसतं, मग ते लोकांचं असतं. लोकांनी त्यावर विचार मांडायचा असतो की हे चांगलं आहे किंवा नाही, काय असेल त्याच्यावर लोक विचार मांडतात. तुमच्या हातातून पाठ सुटलेलं आहे. आणि हे करत असतानाच मला असं जाणवलं, जेव्हा कवितेच्या याच्यात मला असं जाणवलं की एक वेगळा विचार करताना या क्षेत्रात काम करताना एक तर कुठली गोष्ट करण्याकरता बुद्धी लागतेच, थोडीफार असावी लागते. कारण बुद्धी त्याचे विचार, विचार त्याचे ज्ञान, ज्ञान त्याचे विवेक, विवेक त्याचे तत्वज्ञान आणि तत्वज्ञान त्याचे आत्मज्ञान. या सर्वांच्या ज्या पायरीवर जर माणूस जातो तेव्हा कळतं की बुद्धीच्या पलीकडे जाऊन विवेकाच्या माध्यमातून विचार करताना शब्दाला आकार देऊन साकार झालेली ज्या ओळी असतात त्या म्हणजे कविता. शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, भाषा सौंदर्य, नाद सौंदर्य, लय सौंदर्य, ह्या सगळ्या नव पैलूने नटून थटून साहित्य संगमावर उभ्या असलेल्या ओळी म्हणजे कविता. समाजाच्या गर्भात शिरून समाजाचा तिथलं अंतःकरण जाणून घेऊन स्वतःच्या अंतःकरणातून मांडलेल्या व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कविता. मनात त्या गाभाऱ्यात असणाऱ्या ज्या काही भावना त्याला मूर्त रूप देऊन म्हणण्यापेक्षा मूर्त रूप देताना प्रेयसी नावाच्या लेखणीने प्रियकर नावाच्या कागदावर मांडलेल्या व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कविता. हे सगळे कवितेचे जे आहेत, जे काही भावना मांडतात आहे आणि प्रत्येकाने केलेल्या ह्या ज्या काही व्याख्या आहेत, हे सगळे व्याख्या करताना मला एक आढळलं की एकच गाणे म्हणावं. अरे मनात असलेल्या भावनांना मूर्त रूप म्हणजे कविता. इतकं सोपं आहे. पण वेगवेगळ्या भाषेत जेव्हा मांडता येतात तेव्हा हे कॉम्प्लिकेटेड करून देतात कविता म्हणजे काय. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं, राम गणेश गडकरी यांनी म्हटलेलं आहे, शब्दामध्ये अर्थामध्ये प्रसारामध्ये काव्य नसे. शब्दामध्ये अर्थामध्ये प्रसारामध्ये काव्य नसे. नाना रंगी वस्तू नचे सौंदर्याचा देश नसे. उंची इमला शिल्पदाखल शोभा म्हणजे काव्य नव्हे. काव्य कला या जिच्या जीवाचे जातिवंत करणे. आता जातिवंत कवी करणे म्हणजे जातिवंत कवी कोण हा एक प्रश्न पडतो. म्हणजे स्वतःला जातिवंत म्हणून घ्यायचं का? हा सगळे प्रश्न असतात. मग जातिवंत म्हणजे कोण? जेव्हा तुम्ही त्याची प्रतिभा बघता, त्याची प्रगल्भता बघता, त्याची कल्पकता बघता, त्याचा ज्ञान बघता, प्रज्ञा बघता. पण हे त्याच्या कवितेतून जेव्हा येतं असे कवी मला जे आढळले ते मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे गतिमा, दुसरं म्हणजे शांताशय. जे तुम्ही जातिवंत जेव्हा म्हणा की त्यांच्या याच्यात जेव्हा तुम्ही शिरता, त्यांच्या कल्पनांना जेव्हा वाव मिळतो, त्यांच्या गद्यातून पद्यातून ज्या काही भावना व्यक्त होतात त्या विचार समाजाच्या विचाराशी जुळतात आणि तुम्हाला जेव्हा कवी किंवा लेखक जेव्हा वाचतो त्याला एक वेगळी उर्मी येते की नाही, ही म्हणजे कविता. ह्या भावनांना जेव्हा माणूस घेऊन बोलत जातो तेव्हा लक्षात येतं की हे कविता एक आणि गझल एक. मग गझल वेगळी का? काय फरक गझलीमध्ये? ही सर्व जर कविता आहे, मग कवितेमध्ये काय असतं ते एक मला लक्षात आलं. एक तर वास्तवता, दुसरं म्हणजे अनुभवता आणि तिसरी म्हणजे कल्पकता. या तिघांशिवाय कविता नाही. एक तर घटना असेल तर ती वास्तवता असेल, एक तर अनुभव असेल तर तुमचा अनुभव असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घटनेप्रमाणे तुम्ही मांडू शकाल. नसेल तर तुमची कल्पकता असेल, जी चॉकलेटचा बंगला ही तुमची कल्पकता असेल व त्या कल्पनेतून मंगेश पडगावने लिहिलेलंच याच्या. तो तेही आपल्याला लक्षात येतं. एक म्हणजे वास्तवता जेव्हा असते, इतिहासाच्या पानावर, इतिहासाच्या खांद्यावर बसून माणसाला प्रवास करायचा असतो. इतिहासाच्या खांद्यावर बसून माणसाला प्रवास करायचा असतो. वास्तवतेचा हात धरून इतिहास निर्माण करायचा असतो. अनुभव, अनुभवाच्या पंखावर स्वार होऊन अनुभवाचा अनुभव घेऊन अनुभवाची अनुभूती घेणे हा विलक्षण अनुभव असतो. ही अनुभव किंवा ही अनुभूती मिळायला पाहिजे. कारण अनुभव कसा मिळतो? जेव्हा तुम्ही एका याच्यातून बाहेरून वरवर जेव्हा जाल तेव्हा अनुभव मिळतो.
म्हणजे वयाप्रमाणे अनुभव वाढतो हे मला जेव्हा जाणवलं, त्या गोष्टी मला जेव्हा मी विचार करतो कविता आणि गझलचा, हे मला जाणवायला लागलं. आणि हे मला जेव्हा जाणवायला लागलं त्यामध्ये एक लक्षात आलं की कविता ही सुसाट सुटते, पाहिजे तिकडे सुटते. आणि ज्याला ती गद्याती असते, पद्याती असते, कुठे यमक असतो, कधी यमक नसतो, पण गझल मात्र एका शिस्तबद्ध साच्यातून जाते. त्या साचा जो असतो, त्या साच्यातून जाताना एक घोडा जसा असतो त्याला जे झडप असते, तिकडून इकडे तिकडे न बघता त्या शिस्तीतून जाताना जेव्हा त्या गझलेवर एक तर त्याला आपण काय म्हणणार, एक तर प्रस्तावना, पहिल्या होईल प्रस्तावना, दुसऱ्या होईल समारोप, अशा रीतीने ती लोकांच्या हृदयावर समारोप असताना त्या गझलेतून लोकांच्या हृदयावर राज्य करते, किंवा त्यातून जे काही असते ती गझलेत म्हणजे तो आशय तो लोकांना कळतो, ती गझल असते. या गोष्टी जेव्हा एक एक आपण कोड करायला गेलो तेव्हा माझ्या एक एक लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतरही कवितेला शिस्तबद्ध नसते असं माझं म्हणणं नाही. कविताही शिस्तबद्ध असते, पण ती वृत्तात असते. मग हे वृत्त जेव्हा असतं तेव्हा गझलेमध्ये वृत्त पण येतं. पण साधारणतः जितके वृत्तात करणारे कवी कमी आहे, आणि जशी हवी त्याला मुक्त छंद म्हणणं. मग मुक्त छंदात कविता एखादी नदी चालली की कुठेतरी समजा उतार असला तर ती चूक उतरते, गझल उतरत नाही. गझल जर उतरला तर भंग होतो, ती सरळच जाते, त्याचप्रमाणे जाते, तेच शब्द असतात आणि त्याच्यात ती शिस्तबद्धता, नियमबद्ध असतात. आणि त्यात तंत्रानुगामी म्हणजे त्यात तंत्र पण असतं. हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा थोडासा वृत्ताचा विचार केला. मग वृत्ताचा विचार केल्यानंतर लक्षात आलं की एक 3 शब्द असतात. समजा 3 शब्द न म न हा 3 शब्द आहे. म्हणजे न म न हा 3 शब्द, त्याच्यात काय आहे, हे 3 शब्द रस्व आहे. तुम्हाला लक्षात येईल 3 रस्व आहे. मग रस्व आहे म्हणजे काय, त्याला एक मात्रा आहे. आणि नमता म्हटलं तर मग न आणि म याला एक एक मात्रा आहे, ताला 2 मात्रा आहे. मग हे 2 आणि 2 हे 4 मात्रा झाल्या. आणि नमन म्हटलं तर 3च मात्रा झाल्या. तिला एकाला रस्व आहे, एकाला दीर्घ आहे. यामध्ये लगावली किंवा लगावली, यामध्ये लगावली म्हणतात की ल आणि ग, जे ल असेल तर रस्व आणि ग असेल तर गा असेल तर दीर्घ, हे म्हणाले. मग त्याच्यात एक लक्षात आलं की जेव्हा थोडासा सखोल गेलो तेव्हा लक्षात आलं की एखादा सगळ्यात छोटं वृत्त म्हणजे आहे त्याला सुख म्हणतात. फक्त छोटं म्हणजे 3 ओळीचं, 4 ओळी झाल्या, 3 ओळी नाही, 3 अक्षरांचं, सॉरी 3 अक्षरांचं फक्त. न म्हणा 3 अक्षर आहे, ओळी नाही. त्याच्यात जर तुम्ही 4 याच्यात जर गेला, 4 अक्षरामध्ये आणि 4 मात्रामध्ये गेला तर वृत्त बदलतं. त्या वृत्ताचं नाव स्त्री आहे. पुन्हा 5 मात्रा घेतल्या तर ते तळीत होतं, 6 मात्रा घेतल्या तर नगरिका होतं, 7 मात्रा घेतल्या तर पुष्प होतं, 8 मात्रा घेतल्या तर सती होतं, 9 मात्रा घेतल्या तर प्रीती होतं, 10 मात्रा घेतल्या तर पुन्हा आनंद वृत्त होतं. अशी वृत्ताचे एक एक प्रकारे ज्या फक्त मात्राप्रमाणे बदलतात याचं लक्षात. आणि हे महत्वाचं आहे. हे जेव्हा त्याच्यात आपण जातो, कवितेतून जेव्हा गझलेकडे जातो तेव्हा हे लक्षात की हे वृत्त एकेका मात्राप्रमाणे बदलतात. आणि हे बदलताना मग बघायला पाहिजे की मग माझा थोडासा विचार केला की हे मग हिंदीमध्ये कसं असेल. मग हिंदीमध्ये लक्षात यायला माझ्या एक गाणं लागलं. गाणं कुठलं असेल, ए दिल मुझे बता दे तू किसके आ गया है, ये कौन है जो आकर ख्वाबों में छा गया है. काल परवा. मग हे लक्षात आल्यानंतर तुम्ही ते आयुष्य छान आहे कुठे म्हटलं, तुम्ही म्हटलं ना आयुष्य ते कशात आहे, आनंद करतो म्हणतात. आयुष्य छान आहे, आकार पाहिजे रे, अध्यात्म जाणणारा ओंकार पाहिजे रे. आलं हे त्याच्यातच. मग हे माझ्या लक्षात आलं का रे, हे तर त्यामध्ये हे आनंद करतो वृत्तात येत आहे. मग हे जेव्हा एक एक जातो आपण तेव्हा एक एक गोष्टी लक्षात येतात. मग गदिमांचं गाणं आहे, झटकून टाक जीवा दुबळेपणा म्हणायचं, माहिती असेल तुम्हाला तर तो पण आनंद वृत्तात आहे. पण त्यामध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी. पुष्पास वाटते का भयपून पावसाचे, विचार कसा आहे, पुष्पास वाटते का भयपून पावसाचे,
आयुष्य त्याचा आहे एकाच नाविसाचा. हसून करी परी तो वर्षाव सौरभाचा, झटकून टाक जीवा दुबळे पदार्थाचा. हे गदिमा लिहितात. मग गदिमा वृत्तात लिहितात जे कवी आहेत. रामदास स्वामी केव्हाचा काळ आहे? 1608 ते 1680, 1600 तो म्हणजे शिवाजींचा काळ. आता त्यांनी मनासज्जना भक्तिमंतेची जावे लिहिलंच आहे. मग हे वृत्तात आहे ना, हे सगळं वृत्तात आहे. आता हे वृत्त कोणतं आहे? भुजंग प्रयात आहे. भुजंग प्रयातमध्ये कोण आहे? मग जर ते तेव्हापासून लिहिलेलं जेव्हा तेव्हा आपण कवितेकडे म्हणजे कविता सुसाट धावण्यापेक्षा गझलेकडे का जात नाही हे माझ्या मनात आलं. माझं मन हे जे एकदा मनात यायला लागलं तर मग आपण त्याच्यात थोडंसं मी बोलत जायला. आणि बोलत गेल्यानंतर शांतशेखीची कविता आहे, तोच चंद्रमानवा सगळ्यांना माहिती आहे. मग तोच चंद्रमानवा त्यांनी कसं लिहिलाय त्याची फोड करून बघितली. मग ते लक्षात आले की तोच चंद्रमानवाचा तोच तो हा दीर्घ, च हा ह्रस्व, चंद्र च हा चवटिंब आहे म्हणजे दीर्घ, आणि ग्र हा ह्रस्व म्हणजे काय आहे? नार, नार म्हणजे ना म्हणजे दीर्घ ह्रस्व दीर्घ ह्रस्व. मग हे लक्षात आलं की हा जो आहे हे त्याचप्रमाणे चालत आहे. दीर्घ ह्रस्व दीर्घ ह्रस्व दीर्घ ह्रस्व दीर्घ ह्रस्व असंच चालत आहे. मग हे जर असं चालत आहे कोणतं आहे वृत्त? तर मग लक्षात आलं की वृत्त चाप आहे. मग या चाप वृत्ताची आवश्यकता कशी आहे म्हणजे त्याची सचोटी कशी आहे? तर ते मग लक्षात आलं की याच्यात की हे वृत्तामध्ये या वृत्तामध्ये हे आहे चंचल वृत्त. चंचल वृत्तामध्ये एक ना कमी केला, 2 मात्रा कमी केला की चाप वृत्त होतं. आणि तोच चंद्रमा नवा तीच चैत्र यामी हे होतं तयार. मग काटा होते कुणाला? शांताशेखरच आहे. मग ते लक्षात आलं की काटावर पुन्हा आनंद करतात आहे. ही मंडळी फक्त गाणं आणि नाट्यवत लिहित होती पण ती वृत्तात लिहित होती. त्यामुळे ती बरोबर त्या मीटर मध्ये जातो. कारण तुम्हाला मीटर पाहिजे. मीटर जर नसेल तर तो शब्द 2चा त्या मात्रा बदलाव्या लागतात. आणि तो मात्रा बदलल्या की मग मात्र त्याचा अर्थही बदलू शकतो. मग अर्थ बदलायला मग मीटर मध्येच गेलं तर लक्षात घ्या की गद्याचं गाणं होत नाही, पद्याचंच गाणं होतं. आणि पद्य ही मीटर मध्येच पाहिजे आणि मीटर हे गझल मध्येच पाहिजे. हे जेव्हा लक्षात आलं होता की त्यावेळेला अजून एक सूक्ष्म गोष्ट लक्षात आली. तुम्हाला सांगतो की या प्रवासात की हे जे त्यांचे रावणाने जे रावण रचित काय ते शिवकांड हे सुद्धा वृत्तात जटाटवी सुरू होते. ज ह्रस्व टा दीर्घ ट ह्रस्व वी दीर्घ म्हणजे रणा 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 असं जातं. पहिल्यांदा मी सांगितलं तोच चंद्रमा नावाचा नार 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 असं जातं. आणि ते त्या वृत्तात जे आहे त्याच्यामुळे वृत्तात. पण हे जे पाहिलं ते हे मला लक्षात आलं की हे कसं ते हे मग याच्यात लक्षात आलं की हे रणा रणा ह्याच्यात आहे हे कलाकनंदिनी वृत्तात. आणि मग जेव्हा त्याचा जो ताल कळला मला त्याच्यातून मला लक्षात आलं जटाटवी गलज्जल पावितस्ते जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्ते गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिका टमट 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 टमन्नि नाद भट्टमरवयं चकार चंड तांडवं तनोक्तुना शिवा शिव. हा जो ताल आहे हा त्याच्यात लक्षात आला. आणि हा ताल बघितला तर त्या कलकवंदिनी वृत्तामध्ये बरोबर बसतो आहे. जटापटा हसम रम रमंजनीम पुनिर्जली विलोलवी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धगट 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 चलत ललाटपट टपावके किशोर चंद्रशेखरे प्रति प्रतिक्षणम ममा. हा जो ताल जेव्हा आला हे लक्षात आलं की ही गझल मध्ये जरी ही गझल नसेल हे अध्यात्मातले असेल तरी पण ते त्या वृत्तात केलेले आहे. म्हणजे आपण जी गाडी आपली सुटली आहे कवितेमध्ये ती रोखायला हवी. ती गझलेच्या या दिशेने जायला हवी आणि त्याच्यात गझलियत आशय यायला. आणि मला एक आनंद वाटतो की आज सिराज शिकलगा सांगलीला राहतो. पण माझ्या गझला होताना मला काही वेळा मलाच माझ्या चुका जाणवत गेल्या. माणूस काही नाही कारण चुका करतात. मग तिथे कुठे दीर्घ आहे कुठे ह्रस्व आहे काही ठिकाणी शुद्ध रेखा हे असतं फरक पडतो. मग लिहिताना विनीत लिहिता तुम्ही आपले विनीत
काही लोक बी ह्रस्व काढतात, बी ह्रस्व काढतात आणि तो काढतात. चुकीचं आहे, निहादिल नाही. पण हे लक्षात येताना जेव्हा एखादा माणूस अनुभवी असतो आणि शिकत असतो, म्हणजे सांगायला आनंद वाटतो की ते अनुभवीच आहे, पण त्यांनी माझ्या गजलेला एक जिथे जिथे मी त्याला पाठवलं त्याच्यात मला लक्षात आलं की त्यांनी त्या चुका काढल्या. त्याच्यामुळे मला खूप कळलं की जरी मी बाकीच्या ठिकाणी कोणात जात असलो तरी पण माझ्या लक्षात आलं की चुका ह्या काढणारा एक जण पाहिजे. तुम्हाला हुशार म्हणून घेणं काही हे नाही की मला येतं, कारण तुम्ही जेव्हा लिहिता आणि दुसऱ्याच्या हातात जेव्हा जातं आणि दुसऱ्याच्या हातात जेव्हा ते लक्षात येतं त्याच्यानंतर तुम्हाला त्याप्रमाणे टोचली देतो, ती महत्वाची. आणि ही महत्वाची टोचणी मला त्यांनी दिली. आणि म्हणून मी चिटणीस सरांना सांगितलं की ते पुण्यात येऊ शकत नव्हते, पण त्यांनी इथे नक्की. तर त्यांच्यासाठी एकदा काय, तर अशा प्रकारे हा प्रवास माझा चालत गेला आणि हे गजलायन त्याप्रमाणे आलं आणि त्याला सर्व तुम्ही उपस्थित आहात आणि चिटणीस सरांनी हा मोठा हात दिला आणि ते आपल्या समोर सादर केलं, म्हणजे प्रकाशन केलं. आणि त्याचप्रमाणे देवानंद सोनटक्के सर, श्रीमंतिनी सर मॅडम, त्याचप्रमाणे वसंत शिंदे सर, कुलकर्णी, सर्व मंडळी, ही सगळी मंडळी इथे जेव्हा फडकर सर वगैरे सुद्धा आले, मला एक आनंद झाला. आणि त्याचप्रमाणे क्रांतीपणे इथे आलेलं त्याचं म्हणजे, पण या सगळ्यांचं मला असं वाटतं की या प्रवासात मी जे शिकलो हे मला तुम्हाला सांगायचं होतं की मी कसा गेलो. म्हणून मला असं वाटतं कि रहने दे आसमां ज़मीं की तलाश कर, रहने दे आसमां ज़मीं की तलाश कर, यहाँ सब कुछ मिलता है चाहे उसकी तलाश कर. हर आरज़ू पूरी हो तो जीने में क्या मजा, हर आरज़ू पूरी हो तो जीने में क्या मजा, जीने के लिए खूबसूरत वजह की तलाश कर. बहुत खूबसूरत है जिंदगी का, बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर. यदि सही जिंदगी जीना हो एक गजल की तलाश करो, एक गजल की तलाश करो. धन्यवाद डॉक्टर लालचंद लाखे. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी गझलच्या मागची निर्मिती पण सांगितली, तंत्रज्ञान पण सांगितलं. आणि जे कवी आहेत ते निश्चितच या मार्गदर्शनामुळे गझलकडे निश्चितच वळतील. मला आणि विनोदला नक्कीच वाटतंय असं की बातमी लिहिणं आणि गझल लिहिण्यामध्ये काही साम्य, जयंत पण वाटत असते की आम्ही इंट्रो काढतो पहिला. इंट्रो मध्ये काय असतं, पहिले इंट्रोडक्शन आहे, पूर्ण बातमीमध्ये आम्ही काय सांगणार आहेत. आणि गझल मधला जो मधला आहे पहिल्या दोन ओळी ते म्हणजे तुमच्या बोललेल्या गझलचा सारांशच आहे. तर मग आम्ही पहिल्यांदा सांगतो तर अपघात झाला, मग अपघात कसा झाला, कोण गेलं, कोण जमिनीची माहिती देतो. त्याच पद्धतीनं हे गझल सुद्धा एक तंत्रशुद्ध आहे. आणि हेडिंग आणि बातमी याचा कधी गोल होऊ नये हे आम्ही अनेक वेळा पहिल्यांदा शिकवतो, वर्गामध्ये सुद्धा शिकवताना. तसंच त्या गझलमध्ये सुद्धा आहे की मधला आणि पुढचं सगळं व्यवस्थित जायला पाहिजे. हे खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आता आपण प्रकाशनाचा समारंभ घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की प्रकाशन करावं. दीपलक्ष्मी सरकारी पतसंस्थेतर्फे पुण्यातील लेखकाचा साताऱ्यात प्रकाशन समारंभ होतो आहे. आणि काळ असा होता की सगळे पुण्याकडे जायचे. हा फार चांगला जुळून राहिला आहे की लेखक वाचकांच्या हृदयावर त्या गझलायन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने मी राजेंद्र लाखे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले पत्रकार श्रीनाथ कुलकर्णी, या निमित्तानं असलेले वसंत शिंदे, मुलकर मॅडम, चिटणीस सर, शिवदास सर, स्वतः लेखक आणि आपण सगळे. आता या गझलायन या पुस्तकाची जी निर्मिती आहे अतिशय सुंदर निर्मिती आहे. आणि लाखे सरांनी आताच या तुमच्यासमोर सांगितल्याप्रमाणे त्या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल, त्याच्या प्रक्रियेबद्दल
आणि गझल नावाच्या एकूण प्रकाराच्या रचनेबद्दल त्यांनी त्याचं वर्णन केलं. ते मला आवश्यक होतं, कारण आपल्याला त्याच्यातल्या बऱ्याच तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या कळत. पण समजा हे नाही कळलं तर काय बिघडतं असा प्रश्न. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण सगळेजण सामान्य वाचक आहोत. लेखकाच्या दृष्टीने हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं मानूया की इंजिनियर जो असतो ना त्याला सगळ्या टेक्निकल गोष्टी माहित पाहिजे. सामान्य माणसाला घरात राहायचं आहे, त्याला काही गरज नाही त्याचं मेजरमेंट किती आहे, ते हाईट किती आहे आणि ते सिमेंट जे आहे ते कशा प्रकारचं याचे आहे. आणि कवितेमधल्या बाबतीमध्ये सर्वात जास्त वाचकांमध्ये आणि श्रोत्यामध्ये लोकप्रिय काय असेल तर ती गझल. मात्र ती काय आहे तर आपण सगळेजण एका भाषा नावाच्या व्यवस्थेशी संबंधित असतो. आणि ही भाषा जी आहे ती मानव निर्मित आहे, संस्कृती निर्मित आहे आणि ती एक सांस्कृतिक गोष्ट आहे. आणि संस्कृती बदलली की भाषेचं स्वरूप बदलतं आणि त्या भाषेत आपण सगळेजण काहीतरी वाचत असतो, लिहित असतो, समजून घेतो. गझलेचं वैशिष्ट्य तुम्हाला असं जाणवतं भाषेच्या बाबतीत आपण पाहिलं तर ती तुम्हाला थेट भिडते, तुमच्याशी थेट संवाद साधते. एक वेळा कविता कळायला वेळ लागेल पण ती अलगद की पाऊल टाकीत आले तरी कुठल्या खुणा अशी पद्मावतीची कविता. आणि ती नसो होता ती अलगद टाकीत आले की पाऊल. आता की पाऊल नावाचा शब्द नाही, मग की पाऊल असं काय आणि ती पहिली वेलांटी आणि ती असेल तर ती दुसरी वेलांटी पाहिजे असं काय. तर ती कविता चटकन मिळत नाही ना आपल्याला. आणि मग लक्षात आलंय की पाऊल टाकण्याच्या खुणा उमटू नये याचा ती प्रयत्न करते. म्हणजे अलगद पाऊल टाकते, अलगद पाऊल टाकले तरी कुठल्या खुणा उमटू नये म्हणून अलगद पाऊल टाकताना पाऊल उमटते आणि हे चुकवण्याच्या नादात पाऊल इकडे तिकडे पडते म्हणून की इकडं पडला आणि ती इकडं पडला. मग ती कोणाला भेटायला जायचे, भेटायला जाणं हे लपवायचं म्हणून ते भेटायला जाते. असं अनेक बदल त्याच्यात लक्षात येतं. पण हे केव्हा कवितेची सूक्ष्म जाणीव असेल तर. पण समजा लाखेंच्याच कवितेतल्या ओळी जर घ्यायच्या, कानात बोल यावे लयबद्ध जे असावे हृदयास छेडणारा झंकार पाहिजे. गझलेचं मर्मच सांगितलं. गझलेत काय असं हृदयात भिडणारा छेडणारा झंकार पाहिजे. वाचकाच्या हृदयाला थेट भिडणारी, त्याच्या हृदयामध्ये झंकार उमटवणारी गोष्ट कोणती असेल तर ती गझल. म्हणून आपण गझलांचे कार्यक्रम कॅसेट्स विकत घेतो, कविता संग्रह फुकट पाठवावा लागतो. का? कविता कवीच्या हृदयाची असते आणि गझल लोकांच्या हृदयाची. लोकांना वाटतं की माझंच सांगितलंय. बेमदला जगण्याचे बळ अजून कुठेतरी काळजात कळ अजून तो नवता सोनेरी भूतकाळ बघ माझ्या पाठीवर वळ अजून मी नुसता लहरणार बहरणार कर दुनिये तू माझा छळ अजून. आता हे दुनियेने छळणं पाठीवर वळ उमटणं हे दुसऱ्या कवीचं नाहीये, ते माझं पण. प्रेमभंग हा नुसता कवीचा नाही, तो माझा पण आहे. आणि म्हणून आपल्या भावना हा व्यक्त करतोय असं वाचकाला वाटतं, हाच तो झंकार. हेच ते छंद आहे. आणि आपल्याकडे ज्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाषेतून आपल्यापर्यंत जाणवतो, पण भाषा एक सांस्कृतिक गोष्ट असते. तर आपल्याला असं दिसतं की गझलला खूप मोठी परंपरा आहे, पण दोन भिन्न संस्कृती आहेत त्या गझलेच्या संदर्भात. आज आपण मराठीत गझल वाचतो, पण मूळ जी गझल आहे जी अरबीकडून आपल्या भाषेत आपल्याकडे आली त्या संस्कृतीमधून आहे. तर लाखे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या गझलेच्या बाबतीत असं दिसतं की पहिल्या दोन ओळीत जी गोष्ट सांगितली ती दुसऱ्या ओळीत नसते. म्हणजे उदाहरणार्थ, वेळ आली जागण्याची स्वस्त आहे मरण येते, काळजीच्या मागण्याची स्वस्त आहे मरण येते. इथं मृत्यू खाली जगवणारा तोच आहे मारतो तोच सर्वांना, वेळ त्याला विनवण्याची स्वस्त आहे मरण येते. आता जगवणारा तोच मारतोय म्हणजे देव.
त्याच्या खालच्या ओळीत काय पाहिजे होतं, लगेच देवाबद्दल पाहिजे होतं. तसं नाही. प्राण वायू जीवनाचा वाढणारे प्रदूषण हे वेळ आहे रोखण्याची, स्वस्त आहे मरण येते. त्याच्या खालच्या ओळीत पुन्हा पर्यावरण किंवा प्रदूषण असा विषय नाही. मग काय आहे, कोण केव्हा वेध घेतो ठेवतो लक्ष सीमेवर, वेळ जागे राहण्याची, स्वस्त आहे मरण येते देशभक्त आहे. म्हणजे एका कवितेमधून आपल्याला तुकड्या तुकड्यांनी वेगवेगळे विषय येतात. कवितेचं उलट असतं. कविता एका विषयाला वाहिलेली असते आणि अनेक विषय गझलेमध्ये समाविष्ट असतात. आता ही जी जीवनाचं आकलन आहे हे अशा थोड्या थोड्या तुकड्यातून का आलं असं आपण वाचक म्हणून विचार करूया. की जे कवितेमध्ये सलगपणे मांडलं जातं, आई म्हणून कोणी, आई सहा कवळे, पूर्ण कविताच आईवर असतं. गझलेत तसं का नसतं? तर गझल ज्या संस्कृतीतून आपल्याकडे आली, दिल्लीमध्ये अब्दाली आणि ते मोगल राजे होते, प्रचंड लुटालूट होती, सामान्य माणसाचे प्रचंड हाल होते, गलिच्छ वस्त्या होत्या, प्रचंड सैनिक होते, धाक होते, आणि या सगळ्यामध्ये सौंदर्य नावाची गोष्ट खूप अल्पशी त्यांच्या वाट्याला यायची. आणि म्हणून तुम्ही पहा सगळ्या उर्दू गझलांमध्ये थोडंसं सौंदर्य, थोडंसं म्हणजे कशासाठी आसुसलेले लोक, तर तळपाय गोरा दिसावा येण्यासाठी आसुसलेले, नका थोडासा सरकवा, आपके चेहरे से थोडासा नका बढ़ावा, का तर तेवढी गोष्ट त्याच्या आयुष्यात आलेली नाही. जगण्याचे खूप लहान लहानचे क्षण, उत्कट क्षण हे तुकड्या तुकड्यांनी या माणसाच्या वाट्याला आले होते. आणि हे तुकड्या तुकड्याने आलेले सगळे क्षण गझलेनं आपल्या पोटात सामावून घेतले. आणि हे सगळे क्षण सामान्य माणसाचे होते. म्हणून सामान्य माणसाला कवितेपेक्षा गझल जास्त पसंत होते. आता मगाशी सांगितल्यामुळे दुसरी परंपरा म्हणजे ही एक मूळ गझलेची परंपरा. मराठीत जेव्हा गझल आली तेव्हा ही याच अशा शृंगार प्रेम या विषयाला वाहिलेली होती. म्हणजे माधव विलियरांनी पहिल्यांदा प्रेमापासूनच सगळी सुरुवात केली मराठीत. पण आपले जे सुरेश भट साहेब आले त्यांनी काय केलं, विसर्जकांनी चांगलं त्याच्यात लिहिलं की हळुवारपणे चालणाऱ्या गझलेला सुरेश भटांनी सैनिकाच्या चालीनं चालायला शिकवलं. उशक काला होता होता, काळा रात्री झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटबाबाशाही सैनिकाची चाल. भटांनी काय केलं, गझलेमध्ये ठरलेल्या विषयापेक्षा वेगळे विषय आणले आणि मग मराठी गझलेला एक वेगळी परंपरा लागली. म्हणून मराठी गझल ही प्रेमावरची पण आहे. आणि मग ती प्रेमावरची गझल परंपरेतल्या उर्दू गझलेची नाते सांगते. पण ही मराठी गझल जी आहे ती देशभक्तीवर पण आहे. आणि ती देशभक्तीवर कविता गझल मराठीतल्या अग्नि संप्रदायिक कवितेशी पण नातं सांगते. ती कधी निसर्गाचं वर्णन करते आणि मग ती मराठी कवितेतल्या बालकवींसारख्या सौंदर्यवादी कवितेशी नातं सांगतं. आणि म्हणून मराठी गझल जी आहे लोकप्रिय असं मला वाटतं. इथं पण प्रेम यांच्या कवितेमध्ये आहे, भेटायला येऊ कसा वादळ तिथे जाऊ कसा, जो तो उभा चोहीकडे पडून तुझं नेऊ कसा, अशी प्रेमविषयक पण आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळे विषय येतात कवितेतून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर उपरोधिक भाष्य करणे, पंच, तेही इथं दिसते. उंटाला मी उंच म्हणालो, फुटपट्टीला इंच म्हणालो, खेळामध्ये निर्णय देतो, देणाऱ्याला पंच म्हणालो, वाढे दिवसा गणित वजन ते, फुगलेल्याला तंच म्हणालो. शैलीचे, भाषेचे सगळे प्रकार तुम्हाला कवितेत वापरता येतात. गझल जशी लांबलचक शब्दांची आहे तशी अभंगासारखी दोन दोन शब्दांची इथं गझल आहे. ज्ञान घ्यावे ते जावे, ज्ञान अमृत नित्य प्यावे, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. साधे साधे विषय तुमच्या सगळ्यांच्या हृदयात झंकार उमटवणारी गोष्ट म्हणजे गझल. खूप चांगली गझल तुम्ही लाखे सरांनी आम्हा सगळ्यांना आणि एकूण मराठी परंपरेला दिलेली आहे. आपलं सर्वांच्या साक्षीनं खूप खूप अभिनंदन करतो. असंच गझल लेखन आपल्या हातून होत राहावं आणि असाच झंकार रसिकांच्या मनामध्ये आपण उमटवत राहावा असं भट्टांच्या नागपूरकरचा माणूस म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आणि
हो अरे हो हो एकच मिनिट बोलणार आहे. मला पुष्ककाल होता काळ आणि पूर्ण आयुष्याच्या वर्ष ही गझल सुरेश भटांना इमर्जन्सी डिक्लेअर ज्या दिवशी झाली त्या दिवशी आणि त्यांनी बऱ्याच दैनिकांना फोन केली गझल द्या कुणी तयार झालं किती झाली पाठवा तर तरुण भारतच्या कार्यालयात गेले. ते नाव आता आपल्या लक्षात नाही आणि ते म्हणजे उद्या आली पाहिजे तसं. तरुण भारतचे जे संपादक वगैरे स्वातंत्र्य वैद्यकीय कारण तशी नाव मी सांगेन की नेमके माझ्या भाऊ आहेत त्याचे सासऱ्या भावाच्या सुनेच्या वडिलांची उडी असं ते आहे आणि ते पण सांगत होते. आणि ती गझल दुसऱ्या दिवशी सकाळी ती पेपरला खाली म्हणजे भीतीदायक वातावरणात सुद्धा या गझलकारांनी ते जाऊन त्या ठिकाणी ती गझल दिली आहे दुसऱ्या दिवशी पेपरला. हा एक होता. आणि मागाशी तुम्ही जो म्हटला त्यासाठी मी मुद्दा म्हटलं की जेव्हा एखादं पुस्तक एखादी साहित्य एखादी कला जेव्हा प्रसिद्ध होती तोपर्यंत ती लेखकाची असते. तर घडलेली घटना का तुम्हाला माहिती असेल बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये एक तत्वज्ञ मोठा तत्वज्ञ ते एक्सपायर झाले स्वातंत्र्य म्हणजे पूर्वी इंग्रजांचा कालावधी आणि इंग्रजांचं काही जरी असलं तरी ज्ञानावर प्रेम तर त्यांनी असं ठरवलं त्यांचा कार्यक्रम घ्यायचा शोक सभा घ्यायची आणि ती शोक सभा घ्यायचं ठरल्यावर त्याला कडावून विरोध केला त्याच्या कुटुंबियांनी. तुम्ही कोण घेणार तुम्ही कोण शोक सभा घेणार हे आमचे आहेत आमचे तुम्हाला घ्यायला परवानगी नाही आणि हे आमच्या कुटुंबाचे आहे. त्यावेळेला रवींद्रनाथ टागोर पुढे आले त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला की जेव्हा साहित्यिक असतो जेव्हा कवी असतो तत्वज्ञानी असेल त्याचं साहित्य जेव्हा लोकांच्या पर्यंत पोहोचतं ते काय तुमच्या कुटुंबाचं राहत नाही ते समाजात होतं. त्यामुळे इंग्रज जे घेतात शोकसभा ही योग्य आहे किंवा कुणालाही येऊ दे ते तुमचा अधिकार त्याच्यावर नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही कौटुंबिक करा त्यांच्याबद्दल जे काही साहित्यामधून जे त्यांना मिळालेलं आहे त्याबद्दल ते बोलतात. तर हे मला तुमचं वाक्यात जे मागाशी म्हटलं की माझी प्रकाशित होतं पुस्तक ते लोकांचं झालं ही सुद्धा फार महत्वाची आहे. फक्त एवढंच सांगेन की राजन लाखेंच्या या पुस्तकाचं प्रकाशन गझल पुस्तक गझलांचं प्रकाशन नागपूरला झालेलं आहे पुण्याला झालेलं आहे सातारला बाबा असं त्यांना म्हटलं होतं. आणि ते होत असताना मला आनंद असा वाटतो की देवानंद सोडटक्के आणखी पुढे जे बोलणारी मंडळी आहे ते एकाच वेळेस या दोन्ही कार्यक्रमापेक्षा तर वेगळं काहीतरी लोकांच्या पुढे युट्यूबच्या माध्यमातून जाईल म्हणून देवानंद सोडटक्केसाठी आणि मान्य लाखेंसाठी टाळ्या वाजवूया. धन्यवाद चिकले सर. तुम्ही जरा सुरेश भटांचा गझलचा उल्लेख केला नंतर तो सिंहासन चित्रपटामध्ये गाणं म्हणून आलं. सिंहासन मध्ये ते पुष्ककाला होता चित्रपट संपता ते गाणं वाजवलं गेलेलं आहे. आणि त्यापूर्वी जे देवानंद सोडटक्केंनी भाषण केलं ते पत्रकार आहेत मगाशी मला त्यांनी सांगितलं. तेव्हा आम्हा पत्रकारांना जे थोडक्यात पण सगळं सांगायची आवड आहे त्या पद्धतीने ते सांगितलं त्याबद्दलचे आभार. आणि त्यांनी जे गझलची परंपरा सांगितली ती परंपरा निश्चितच म्हणजे मी सांगितलं तर अमृतराय पासून आतापर्यंत माधवजी नंतर सुरेश भटांनी जी आक्रमक गझलची पद्धत सुरू केली त्याच्या पुढचा टप्पा म्हणून निश्चित राजन लाखेंचं नाव आपल्याला घेता येईल. पण अशा प्रकारचे अनेक कवी आता गझलकडे करू शकतात. कारण या पुस्तकामध्ये मला काल चिकली साहेबांनी पीडीएफ पाठवली होती त्या पुस्तकामध्ये शेवटी परिशिष्ट आहे. त्या परिशिष्टामध्ये गझलचं पूर्ण तंत्रशुद्ध व्याकरण दिलेलं आहे की किती मात्रा किती लगावली म्हणजे प्रत्येक गझलेला काय वापरलेलं आहे त्या प्रत्येक गझलसाठी कुठल्या गझलेसाठी काय शब्द वापरलेले आहेत किती मात्रा आहेत लगावले ते पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे एखादा गझलचा अभ्यासक ज्याला शब्दांची काही देणगी दिलेली आहे तो सुद्धा गझल करू शकतो अशा प्रकारचं एक गाईड सुद्धा त्यांनी या निमित्तानं उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा निश्चितच आभार. त्यामुळे मी विनोद कुलकर्णींना आमंत्रित करतो त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सहकारी मित्र राजन लाखे यांच्या गझला ह्या गझलेवरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री चिटणीस यांच्या पुढाकारानं तो होतोय त्याचा मला अत्यंत आनंद होतो. कारण लाखेंची माझी आता एक तापाची मैत्री झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची शौक्षणिक शाखेची स्थापना केल्यानंतर
त्यांच्या एका गीतेच्या सीडीचं सुद्धा प्रकाशन साताऱ्यात आपण घेतलेलं होतं. गीतकार, संगीतकार, कवी, गझलकार असा जो सगळा प्रवास आहे त्यांचा, तो मला जवळून पाहण्याची संधी मिळाली. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये जे काही परिवर्तन झालं 2016 मध्ये, ते परिवर्तन घडवण्यामध्ये लाखे आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे आजचं कामकाज जोरदार सुरू आहे त्यामध्ये राजन लाखेंचा, सिंहाचा आणि मोठा वाटा आहे. कारण त्यावेळी जी पॅनेलची निर्मिती चालली होती 3 पॅनल होतील अशी शक्यता होती. आणि राजन लाखे आणि माझी चर्चा झाल्यानंतर एक सक्षम पॅनल आमच्या दोघांच्या चर्चेतून बाहेर आलं. त्याचा इतिहास आता मी कधीतरी लिहिणार आहे निश्चितपणे. पण लाखे हे जसे कवी आणि गीतकार आहेत तसे चांगले कार्यकर्ते सुद्धा आहेत. म्हणजे एखादी संस्था पुढे जावी आणि कुणाच्या हातात असावी हे ठरवण्याचा अधिकार मिळाल्यानंतर योग्य आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता राजन लाखेंमध्ये आहे. आणि त्यामुळं 16 ते 25 म्हणजे 9 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कामकाज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेले. त्यात लाखे सरांचा वाटा मोठा आहे. कविते आणि गझलमधलं मला काय फारसं कळत नाही. म्हणजे त्याच्यावर देवानंद सोनटक्के बोलल्यामुळे पुढे काही बोलायची गरज नाही. वसंत शिंदे बोलतील, नुलकर मॅडमचा अभ्यास असू शकतो. मी त्यांचं त्या विषयावर ऐकलेलं नाही. मी प्रवास, खाद्य संस्कृती वगैरे त्या गोष्टीवर त्यांचं ऐकलेलं आहे. आम्हाला रसाळ आहे का रटाळ आहे एवढंच कळत. त्याच्या पलीकडे आम्ही काही चालत नाही. आणि लाखेच्या कविता आणि गझल ह्या सुद्धा रसाळ आहे आणि त्या रटाळ नाही एवढं आम्हाला खात्रीनं ते वाचल्यानंतर लक्षात येते की त्या निश्चितपणे रसिकांची मनं जिंकतील. आणि लाखेंच्या सगळ्या कविता किंवा गीतं त्यांचा आवाज सुद्धा इतका सुंदर आहे. म्हणजे मर्ढेकरांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी दवाता आणि भल्या पहाटे इतकी सुंदर म्हणली की मी सुद्धा आता कधी कधी ती म्हणतो. मी बाथरूम सिंगर असलो तरी मला ती इतकी आवडली त्यांनी ज्या पद्धतीने सादरीकरण केलं. म्हणजे एक माणूस नोकरी करतो, अधिकारी होतो, साहित्य परिषदेत एक शाखा काढतो, तिथं एक जिल्हा प्रतिनिधी होतो, महामंडळावर जातो, साहित्य संमेलनामध्ये लाखो कवींना संधी मिळाली म्हणून एक कवी कट्टा चालवतो. आणि तो कवी कट्टा जर बंद पडला तर अस्वस्थ होतो प्रचंड. म्हणजे तो अस्वस्थ झालेला मी पाहिलेला आहे. कवी कट्टा बंद होताना संघर्ष करताना लाखेंना मी बघितलं की कवींसाठी झुंजणारा, झटणारा महाराष्ट्रातला एकमेव कार्यकर्ता म्हणून लाखेंचा उल्लेख केला तरी तो वावगा ठरणार नाही. कारण त्यांचा संघर्ष मी बघितलेला. दिल्लीला सुद्धा कवी कट्टा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती की कवी कट्टा आयोजित करायचं नाही. कारण राहण्याची व्यवस्था, जिथं कार्यक्रम आहे तिथं माणसं आणण्याची व्यवस्था, त्यांचं खर्चिक दिली प्रचंड. म्हणजे इथं एखादी रूम यायची म्हणजे तो 2000 रुपये ते तिथं 8 ते 10,000 15,000 रुपये मध्ये रूम मिळते. त्यामुळे कवी कट्ट्यावर संक्रांत होती. तर संक्रांत झाल्यामुळं तसं संक्रांत होती. पण लाखे हटून बसते. आणि मग आधी 25 कवी, 50 कवी, 100 कवी असे करत करत मला वाटतं आता 150 पार कवींना दिल्लीला, शेवटी दिल्लीत जाऊन आपली कविता सादर करणे हा सुद्धा इतिहास आहे. पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनात लाखेंनी पहिल्यांदा कवी कट्ट्याची कल्पना मांडली. आणि जवळपास आता 10 वर्ष होऊन गेली की कवी कट्ट्यामधून आतापर्यंत साधारण 5000 कवींना एक अखिल भारतीय पातळीवर आपली कविता म्हणजे एखाद्या माणसाचं योगदान कविता क्षेत्रामध्ये किती असू शकतं हे आपण ज्यावेळेस बघतो तर ते कधीतरी कुठेतरी बोललं पाहिजे. तर त्या साताऱ्यात चिटणीस साहेबांना मला बोलण्याची संधी मिळाली. ते साहित्य दिनदर्शिका एक प्रकाशित करतात. ती दिनदर्शिका सुद्धा जरी त्या दिनदर्शिकेवर त्यांच्या कविता असतात त्या बघितल्यानंतर सुद्धा आनंद होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जेवढ्या शाखा आहेत 90 शाखा आहेत. 90 शाखांमध्ये स्वतःचं कार्यालय असलेल्या 2च शाखा आहेत. त्यामध्ये राजन लाखेंची एक शाखा. म्हणजे लाखे सरांचं काम एवढं मोठं आहे की त्यांचा आदर्श घेऊन आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना वाटचाल करावीशी वाटते. गझला एक पुस्तक निश्चित रसिकांच्या पसंतीस उतरेल अशी माझी खात्री आहे. आणि चिटणीसांनी देवानंद सोनटक्केंना बोलवल्यामुळे त्याच्यावर एखादी समीक्षा सुद्धा लिहिली गेल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही की देवानंद सोनटक्के सारख्या एका मोठ्या चांगल्या समीक्षकांच्या हस्ते या पुस्तकाचं एका गझलेचं प्रकाशन होतंय. हा सुद्धा एक चांगला योग आहे. आणि महाराष्ट्राच्या 3 विभागांमध्ये म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि आपला सातारा या 3 विभागामध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आता ते मुंबईमध्ये एकदा झालं
किंवा अख्खा महाराष्ट्र व्यापून जाईल आणि दिल्लीमध्ये सुद्धा काही करायचं असलं तर ते आपण करूया. लाखे सरांच्या गझलेच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगू. त्यांनी जरी म्हटलं असलं मला गझल आणि कवी समजत नाही, तरी त्यांना गझल लिहिणारे गझलकार आणि कवई समजतात हे मात्र निश्चितपणे त्यांनी जे व्यक्तिचित्रण उभं केलं लाखे सरांचं त्यावर लक्षात येतं. त्यानंतर मी कुलकर मॅडमना निमंत्रित करतो आणि त्यांचं मनोगत करतो. आणि समोर उपस्थित सगळेजण, आज आपण राजन लाखे सरांच्या गझलायन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथं जमलेलो आहोत. ते पुस्तक मी वाचलं आणि अक्षरशः हातात घेतलं आणि ठेवता आलं नाही अशीच परिस्थिती झाली. कारण गझल हा माझ्या मनाचा एक अत्यंत हळवा कोपरा आहे. जवळजवळ 80 सालापासून मी गझला ऐकते आणि कितीतरी जणांना त्या आपल्या मराठी लोकांना एवढी सवय नसायची, एस्पेशली हिंदी उर्दू त्यातले शब्द समजत नाहीत वगैरे. पण एकदा तो चस्का लागला की त्याच्यातनं तुम्ही बाजूला होऊ शकत नाही हे खरं आहे. त्यामुळे कुठलंही गझलचं पुस्तक हातात आलं की ती नेहमी आनंदाचीच गोष्ट असते. आता ही जी सगळी तांत्रिक बाजू आता सरांनी खूप सांगितली, मला मी ते ऐकलं खूप आनंद झाला. पण वाईट एक वाटलं की माझ्या इथं अनेक मित्रमैत्रिणी आहेत ते जे सुंदर कविता लिहितात पण असे कार्यक्रम मिस करतात. त्यामुळे आज तुमच्याकडनं किंवा सोनटक्के सरांकडनं जो खजिना मिळाला त्याला ते मुकले. त्यामुळे मी नक्कीच त्यांना सांगणार आहे की तुम्ही असे कार्यक्रम अटेंड नक्की करत जा म्हणून. आणि ही जी सगळी तांत्रिकता आहे गझलची, त्यातले छंद आकृतीबंध वगैरे हे सगळं असलं तरी गझलची म्हणून स्वतःची एक नजाकत आणि नशा असते. त्यातलं जे शब्द सौंदर्य आहे किंवा अर्थ सौंदर्य आहे, त्यातली सूक्ष्मता तरलता ही अतिशय सुंदर असते. आणि इतर कवितांपेक्षा एकदा गझलचा नाद लागला की तो कायमसाठीच तुम्हाला लागला. तर गझल या शब्दाचाच मूळ अर्थ असा आहे की बात करणे का मीठा चुलबुला अंदाज असंच म्हटलं जातं त्याला. इतर गीत किंवा नज्म यापेक्षा गझल खूप वेगळी आहे आणि ती केवळ अनुभवण्याचाच विषय असं मला वाटतं. आणि गझल हा सुफी संगीताचा एक भाग समजला जातो. तर सुफी संगीताचं एक वैशिष्ट्य असं असतं की आपल्याकडे ऐश्वर्य आहे, लौकिक प्रेम आहे, स्थैर्य आहे, सगळं आहे, तरी सुद्धा मनाला आपण एक म्हणतो ना की मन उदासी केली तरसता, ती जी अवस्था असते ती गझल निर्मितीची अवस्था असते किंवा सुफी अवस्था जी आहे ती. आणि हा स्थायी भाव आहे गझलेचा आणि त्याला सुद्धा 2 पदर आहेत. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर गझल ही लौकिक प्रेमाची अशी वाटते पण त्यात स्पिरिच्युअलिटी सुद्धा असते. म्हणजे अज्ञाताची जी एक माणसाला ओढ हुरहुर असते जे आपण सांगू शकत नाही ते त्या सुफी गझलांमध्ये असतं. आणि ह्याची सगळी जी एक आकर्षण आहे त्यामुळे मराठीत गझल जशी रुजली तशी आश्चर्य वाटेल तेलुगू भोजपुरी भाषांमध्ये सुद्धा गझला आहे. म्हणजे इतकं गझलेनं सगळ्यांवरती गारूड केलेले असं त्याच्यामध्ये म्हणता येईल. आणि हे जे मी म्हटलं की लौकिक प्रेम ते स्पिरिच्युअलिटी, तर त्याला असं म्हणतात की इश्के मिजाजी ते इश्क एक हकीकी म्हणजे पर्सनल लव्ह टू डिव्हाइन लव्ह अशी ती एक अंतरयात्रा असते गझल म्हणजे. आणि ती अनुभवण्यासाठीच आहे. गझल ऐकल्यावर गझल म्हणजे गझल सोपा विषय नाही हे लक्षातच आलं असेल. गझल लिहिणं, ती सादर करणं, ती गाणं हा एक खूप मोठा विषय आहे. पण एकदा का तुम्ही त्यात पडला तर कंटेंटमेंट म्हणजे मन भरून समाधान याशिवाय दुसरा कुठलाही अनुभव त्यातून मिळत नाही. आणि लाखे सरांचं गझलायन हे जे वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जे आकृतीबंध जो आहे किंवा छंद आहे ते स्ट्रिक्टली फॉलो केलेले आहेत. खूप नवे नवे प्रयोग सुद्धा मला त्याच्यामध्ये असं वाटलं. आणि मुख्यतः मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे अनुक्रमणिकेपासून ते जी संदर्भ सूची आहे तिथपर्यंत भरपूर माहिती ज्ञान नवख्याला सुद्धा मिळेल असंच हे पुस्तक त्यांनी त्याचा फॉर्म आहे. आणि त्यांनी जे प्रयोग केले आता सोनटक्के सरांनी उल्लेख केला की ज्ञान घ्यावे ज्ञान द्यावे, तशाच अजून 2-3 आहेत. कळीप्रमाणे बहरत जावे, कळीप्रमाणे बहरत जावे, मना मनाला खुलवत जावे. इतक्या साध्या सोप्या शब्दांमध्ये त्यांनी गहरे मांडलेलं आहे. आणि त्यांच्या मला आवडलेले 2 मी मुद्दामून सांगते. रान केले जीवाचे, रान केले जीवाचे, धावलो धावलो जिंकलो मी, भेटला जो मला तो हार मानून गेला. आणि झाले जरी कितीही दुःखास आवरावे, निष्पाप आसवांना त्यातून सोडवावे.
नवजीव जन्मताना काळीच शुभ्र असते, वेळीच प्रीत मिळवून द्वेषाच थांबवावे. ही दुःखाचा आवरवामध्ये अतिशय सुंदर ओळी आहेत. खूप वेगवेगळे विषय त्यांनी त्याच्यामध्ये हँडल केलेले आहेत आणि जी मी स्पिरिच्युअलिटी म्हणली ती सुद्धा मला अशी जागोजाग आढळली ह्या संग्रहामध्ये. त्यातलं एक आहे, कुठे जुळले कुणाचं ठाऊक, तुझ्या नात्यात मी आहे, सुगंधाला नको शोधू, तुझ्या गजऱ्यात मी आहे. तुम्ही दोन्ही विचार करा, प्रेमिका म्हणून पण आणि अज्ञाताच्यासाठी म्हणून ही जी ओढ असते सुपिरियर बिईंगची, त्यासाठी म्हणून सुद्धा हा शेर आहे. आणि दुसरं आहे, भोगले भोगतो मी भोगणे खूप झाले, बोललो मी मनाशी बोलणे खूप झाले, होत असतो तुझा मज भास जिकडे तिकडे जिकडे पहावे, होत असतो तुझा मज भास जिकडे पहावे, ये सखे जवळ आता शोधणे खूप झाले. पुन्हा ती स्पिरिच्युअलिटी इथं आहे आणि अतिशय सुंदर समृद्ध अनुभव गझलांना मला दिला. लाखे साहेब त्यांच्याच एका गझलमध्ये म्हणतात, वाचिकांनो तुमची टाळी मागतो मी थोडी थोडी. पण मला असं म्हणायचंय की थोड्या नव्हे, भरपूर टाळ्या लाखे साहेबांसाठी आणि गझलांसाठी. अभिनंदन. तुम्ही त्या गझलांचं वर्णन केलेलं आहे. मला सुद्धा आता मी शोधत होतो तेव्हा लाखे साहेबांचं एक शेतकऱ्याचे जीवन ही खूप आवडलेली गझल आहे. 4 ओळी त्यातला फक्त वाचतो मी. शेतकऱ्याचे जीवन असते पाणी पाणी, शेतामधली माती म्हणते पाणी पाणी, बोर त्या अंकुर फुटतो त्या मातीमधून, पिकासाठी ती साठवते पाणी पाणी. म्हणजे संपूर्ण या फुटलेल्या सगळ्यामध्ये पाणी पाणी शब्द वापरूनच केलेले. म्हणजे मागच्या मॅडम म्हटल्या तसं की सगळीकडे सामाजिक धार्मिक संदर्भ असलेल्या गझला या आपल्याला पुस्तकात सापडतात. मी आता वसंत शिंदे यांना आमंत्रित करतो, त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलं. आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज राजन लाखे सरांच्या एका नवीन अपत्याच्या जन्मसोहळ्याचा आनंद सोहळा साजरा करण्याच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत. मला वाटतं पुरुषाला आई होण्याचं भाग्य हे लेखणी मिळतं. त्यामुळं प्रत्येक लेखक लेखणीचा आजन्म ऋणी लागतो. गझल म्हटलं की ते अत्यंत जवळचे आहे. सातारकरांना कल्पना आहे की गेली मी 20 वर्ष गझलेची तपश्चर्या करत आहे आणि अजूनही गझलेच्या शोधात आहे. त्यातून मला इतकं सांगायचं आहे की गझल इतक्या सहजासहजी कुणाला अवगत होईल इतकी काही ती सहज साध्य गोष्ट नाही. एखादे नागिन अत्यंत चपळाईने आपल्या हातातून निष्ठावी इतक्या चपळाईनं आपल्या हातून गझल निष्ठू शकते आणि ती निष्ठाच असते आणि आपल्याला तिला बच्च पकडायचं असतं आपल्या हातात. ही एक मोठी कसरत असते गझलकाराची. गालिबचा एक शेर या निमित्तानं मला आठवतोय, त्यातला एक शब्द बदलून मी गझलेबद्दल तो शेर इथं मांडू इच्छितो. ये गझल नहीं आसान इतना ही समझ लीजिए, ये गजल नहीं आसान इतना ही समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. हे आगीचा दर्या आहे आणि त्यातून आपल्याला पोहायचं नाही तर डुंबून जायचंय, खालून तळातून जायचंय, पार करायचंय. तर ही इतकी सहज साध्य गोष्ट नाहीये. राजन लाखे सर स्वतः साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्ष साहित्य एकूण घडामोडी साहित्याच्या घडामोडी सक्रिय आहे. त्यांच्या एकूण हे 9वं अपत्य आहे. म्हणजे हम दो हमारे दोचा जरी कालखंड असला तरी राजन लाखेंना लौकिक अर्थानं 9 अपत्य आहे. हे 9वं अपत्य आहे. प्रथमतः या त्यांच्या गझलायन या नवीन गझलच्या पुस्तकासाठी मी भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचं यापुढे गझलीची वाटचाल अधिक जोमदारपणे होईल याच्याबद्दल मला आशावाद वाटतो. थोडस आधी राजन लाखेंच्या एकूणच तंत्राबद्दल बोलावंसं वाटतं. कित्येकदा गझल लेखन करणारा मनुष्य असतो किंवा स्त्री असो की पुरुष असो, इथं लिंगभेद आपल्याला प्रस्तुत करायचं नाहीये. तर गझल लेखन करताना बऱ्याचदा काय होतं, माणूस
अनेकांच्या गजला वाचतो, त्यातल्या लगावलीचं एखादं दृश्यरूप डोळ्यासमोर आणतो आणि बऱ्याचदा काय करतो, समजा आनंदकंदचं एक वृत्त आहे, तो वृत्त वर लिहितो. गा लगा गा लगा गा गा लगा गा गा लगा लगा गा गा लगा लगा असं एक वृत्त आहे आनंद, तो असं लिहितो वर आणि त्याला सदृश्य अक्षर जोडत जोडत तो खाली 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 येतो आणि त्याच्या दृष्टीनं ती गझल तयार झाली. कारण त्याला वाटतं की आपण काव्याचा वापर केलाय, आपण गदिकचा वापर केलाय, आपण वृत्ताचं तंत्र सांभाळलंय, म्हणजे आपली ही गझल चोखपणे झालेली आहे. माझ्या नशिबानं मी जी गझल शिकलो त्यातला पहिला गुरुमंत्र दिला तो थेट सुरेश भटांनी. 1993 साली जेव्हा आपल्याकडे साहित्य संमेलन झालं त्यात श्री चिटणीस सक्रिय होते खूप मोठ्या प्रमाणात. विद्याधर गोखलेंच्या अध्यक्षतेखाली झालं आणि विद्याधर गोखले त्यावेळी शिवसेनेचे मोठे पदाधिकारी होते आणि ते मान्य नव्हतं सुरेश भटांना आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की हे मला अजिबात मान्य नाही की कुठल्या तरी एका पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी एका साहित्य संमेलन जे ते संपूर्ण मराठी भाषिक समाजाचं आहे, ते कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या धर्माचं नाही, तर मराठी भाषिक म्हणजे त्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे आलेले आहेत. जो जो मराठी बोलतो या महाराष्ट्रात त्याचं ते साहित्य संमेलन आहे आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी एक लेख लिहिला होता आणि मला आज्ञा दिली होती सगळ्या पेपरला ते छापून आणायचं. मी सगळ्या पेपरला ते छापून आणलो. पण त्यांना वेळ पक्षी मी लिहिलं होतं पत्र की तुमच्या दृष्टीनं ह्याला विरोध करून हे बंद पाडणं एक वेळ सोपं आहे, पण माझ्यासारख्या नवकवीला हा मोठा जागर आहे. म्हणजे पंढरपुरामध्ये पूर्वी जे सगळे संत महात्मे येत होते आणि तिथलं सगळे वारकरी त्यांच्या दर्शनाला जात होते, त्या वारकऱ्यापैकी मी एक आहे आणि हे सगळे संत माझ्यासाठी आहेत. जे नारायण सुर्वे असतील, त्यावेळेचे विद्याधर गोखले असतील किंवा त्या दृष्टीने येणारे सगळेच माझ्या दृष्टीने संत आहेत आणि मी त्यांच्या दर्शनात झालं. तुम्ही म्हणता की हा सोहळा रद्द करा, की ते मला मान्य नाही, अशा आशयाचं मी ते लिहिलं आणि तिथून आमच्या दोघांची नाळ अधिक प्रमाणात जुळली गेली आणि त्यांनी मी जे गझल कसं चुकीचं लिहितोय आणि कशी बरोबर लिहायला पाहिजे त्यासाठी पूर्ण लगावली मला पाठवून दिली, जी त्यांच्या एल्गार या गझल संग्रहात आहे. जसं लाखे सरांनी जे शेवटी गझलेच्या लगावल्या वगैरे दिलेल्या आहेत, तसं सुरेश भटांनी त्यांच्या एल्गार या गझल संग्रहाच्या मध्ये सुरुवातीलाच ते उद्धृत केलं होतं आणि गझल कशी लिहावी, त्याचं तंत्र काय आहे याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलं आहे. आता लाखे सरांनी अजून एक वैशिष्ट्य मला याचं सांगावंसं वाटतं की कुठलाही गझलकाराला 4 ते 5 वृत्तापेक्षा तो फारसा पुढे जात नाही, जास्तीत जास्त 10. पण लाखे सरांचं एक वैशिष्ट्य आहे की जवळजवळ त्यांनी माझ्या मते 40 वृत्तांचा त्यांनी अंतर्भाव 42 वृत्तांचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. थोडक्यात काय की त्यांनी गझलेला सामोरा जाताना गझलेचा पूर्ण अभ्यास करून त्याला सामोरे केलेले आहे. म्हणजे पहिली पायरी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार केलेली आहे. पण पुढे जाऊन आता त्यांचा हा पहिला गझल संग्रह आहे त्यामुळे मी जास्त समीक्षात्मक बोलणार नाही याच्यावर, पण गझलेचा जो भाग आहे, जो मर्म आहे ते मला इथं उद्धृत करावंसं वाटतं. गझलेची जमीन म्हणजे पहिला जो शेर आहे ना, हे गझलेचा मूळ आत्मा आहे. तो गझलेचा आत्मा तुम्हाला जर ओळखता आला, त्याला गझलेच्या आत्म्याला स्पर्श करता आलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही गझलेला पूर्णपणे लया घेऊ शकला असं म्हणता येईल. एक उदाहरण म्हणून मी भटांचाच एक शेर आपल्या समोर सांगतो, 1-2 शेर सांगतो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. एका शेरामध्ये हा माणूस पूर्ण एका ग्रंथाचं तत्वज्ञान घेऊन जातो की रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आपलं चरित्र, आपलं कॅरेक्टर असं पाहिजे की मी भलेही एका विचारसरणीचा असेल पण ती विचारसरणी मी जेव्हा लेखणी हातात घेईन तेव्हा ती बाजूला ठेवता येणार नाही. म्हणजे मी कुठलाही मी समर्थक असू शकतो कुठल्याही विचारधारेचा,
नाही का? प्रत्येक जण एक विचारधारेचं समज, कोणी आस्तिक असेल, कोणी नास्तिक असेल, कोणी अमक्यात असेल, कोणी तमक्यात असेल, पण लेखणी जेव्हा तुम्ही घेता हातात ना, तेव्हा एका न्यूट्रल अवस्थेत तुम्ही असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ती न्यूट्रल अवस्था प्राप्त करण्यासाठी अत्यंत सखोल चिंतनाची आणि पूर्ण तुम्हाला समाधीची गरज असते. गझल तुम्हाला समाधी मागते. कविता ही सहजपणे तुम्ही उद्धृत करून मोकळे होतात. कवितेच्या बाबतीत एकटाकीपणा असतो माणसाच्या, पण गझल, माझी एक गझल मी जवळजवळ 3 महिने लिहितो. 3 महिने तिला मी लिहितो. मला एक शेर सुचला आणि अत्यंत आवडला, की खूप सुंदर आहे हा शेर माझा, आणि मी पूर्ण करताच येत नव्हती. मला दुसरा शेर कडे जाताना म्हणजे बऱ्याचदा असं होत नाही. मला शेरावर शेर सुचतात आणि वृत्त इतके भिनलेले असतात ना, गझल करायच्या अंगात वृत्त भिनावं लागतं. ते असं तुम्ही वर लिहून मग एक एक अक्षर जोडून लिहायचं नसतं का, तशी गझल होणारच. ते अत्यंत सहजपणे वृत्त तुमच्या बाहेर पडायला, आणि वृत्त जेव्हा मधला तुमच्या बाहेर येतो, तेव्हा एखादा शेर येतो तुमच्या पहिला डोक्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्ही शेराला शेर जोडत कित्येकदा मला मधला शेवटी सुचला, 2-2, 3-3 दिवसानंतर तो मधला सुचला. म्हणजे पूर्ण गझल माझी लिहून झालेली आहे, 6-7 शेरांची, 8-8 शेरांची, आणि नंतर मधला मला सुचलेला आहे. तर मी एखाद दुसरा माझा एक शेर इथं उद्धृत करतो, की शेर किती सांगून जातो आणि शेरामध्ये किती नजाकत असते. हा शेर बघा. तो एकटाच नव्हता वसुदेव पार गेला, तो एकटाच नव्हता वसुदेव पार गेला, मी जिंदगी किनारी दररोज नेत आहे. तो एकटाच नव्हता वसुदेव पार गेला, मी जिंदगी किनारी दररोज नेत आहे. आणि अजून एक सांगावं असं वाटतं मला, की आता खूप काढलं पण एखाद दुसरं हे करतो. मजला कधीच नव्हते शिवकृष्ण भावयाचे, मजला कधीच नव्हते शिवकृष्ण भावयाचे, मी प्राशले हलाहल आणि लाभली निराई. तर ह्यातलं हे जे सोसणं असतं ना, हे सहन करणं असतं ना, त्यानं तुमच्यातलं कवित्व जागृत होतं आणि तुम्ही कवी म्हणून डेव्हलप होता. तर कवी डेव्हलप होणं स्वतःतला, म्हणजे मी नुसता लिहितो म्हणून लोकांनी मला कवी म्हणावं, हा एक सोर्स असतो ना, हा सोर्स स्वतः होता असतो. पण खरोखर तुम्हाला एखादा कवी म्हणून मान्यता मिळवायची असेल, तेव्हा तुमच्यातल्या कवी जागृत करण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. मला वाटतं लाखे सरांची ही सुरुवात आहे, याच्यामध्ये अनेकदा ते अडखळलेले आहेत, पण हे अडखळणं स्वाभाविक आहे. मी पहिलं सांगितलं, कविता इतकी गझल सहज साध्य गोष्ट नाहीच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5-5, 10 वर्ष खपून घ्यावं लागतं, म्हणजे अक्षरशः गाळून घ्यावं लागतं, तेव्हा एखादा कोण तुमच्यातल्या बाहेर पडायला सुरुवात होते. त्याचं मग थोडंसं अंकुर फुटून छोटंसं रोपटं होणं आणि रोपट्याचं झाड होणं ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं ही गोष्ट लाखे सरांनीही मान्य असावी, कारण त्यांनी ज्या बारकाईनं अभ्यास केलेला आहे गझलचा, त्यावरून इतकंच ध्यानात येतं की त्यांनी गझलेला पूर्णतः निरीक्षण केलेलं आहे तिचं. आता मागाशी जे कवितेबद्दल सरांनी सांगितलं, तर माझ्या मते एखादी रूपवान स्त्री असते, पण ती सर्वसामान्यपणे साध्या कपड्यातच वापरते ना. किती रूपवान स्त्री रोज काही नाटापाटा करते, ती रूपवान स्त्री असते ना, ती कविता असते. ती साध्या सुध्या कपड्यामध्ये, साध्या सुध्या साडीमध्ये, पण अत्यंत सुंदर आणि मोहक दिसत असते. पण ती स्त्री जेव्हा एखाद्या लग्न कार्याला, एखाद्या समारंभाला नटून धुटून अगदी नीटनेटकी जाते ना, ती गझल असते. ती नटलेली असते ना स्त्री, तिचं रूप अधिक मोहक होतं, ती अधिक मोहक दिसते, अधिक सुंदर दिसते. ते जे सौंदर्य आहे ना, ते गझलेला मिळालेलं आहे. आणि म्हणून मगाशी म्हटलं ना, की कवितेपेक्षा गझलेला लोक का आकर्षित होतात, का तिला जास्त भाव देतात, तर त्याच्यामध्ये जे तंत्र आहे ते तंत्र आहेच आहे. पण मला असं वाटतं, माझं मत असं आहे की जे मी सुरेश भटांकडूनच घेतलेलं आहे, की गझल ही अत्यंत हळूवार आणि अशी चर्चेती असावी. तिच्यामध्ये असे फार अगदी ओव्हरदोबडपणा नसावं, सहजपणे ती भिडायला पाहिजे.
जसं भटाच्या दोन्ही शहरांमधून आपल्याला दिसलं, किंवा लाखे सरांच्याच एका कवितेला सदृश्य मला आपल्या इलाही जमादारांची गझल मला आठवली आणि त्यातले एक दोन शेर मला वाचावेसे वाटतात की आकाशाला भास म्हणालो चुकले का हो. इलाही जमादारांची गझल आहे, आकाशाला भास म्हणालो चुकले का हो, धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो. आता हा जो मधला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी एक जमीन तयार केली, त्याला जमीन तयार करणे म्हणतो. एक भाषा, एक स्टेटमेंट केलं की आकाशाला भास म्हणालो चुकले का हो, धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो. आणि याच्यामध्ये जे त्यातलाच एक शेर मी करतो. 14 वर्ष पती विना राहिली उर्मिला, 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, हाच खरा वनवास म्हणालो चुकले का. तो जो उर्मिलेचा वनवास त्यांनी ज्या गझलेच्या शेरामध्ये आणला आणि उर्मिलेचं खरं दुःख, आपल्याला रामाचा वनवास माहिती, आपल्याला पांडवांचा वनवास माहिती, पण उर्मिलेचा जो खरा वनवास आहे की तिची तर काहीच चूक नव्हती, तिला तर कशाशीच काय घेण्यात नव्हतं. तिथं आत्ताच आली होती लग्न समारंभ उरकून स्वतःचा घरात आणि 14 वर्ष ती पतीविना राहिली आणि ते जे तिनं भोगलं म्हणजे ती पण वनवासात असल्यासारखी वल्कल घालून राहिली होती. ती काय राजवस्त्र घालून राहिली नव्हती. तिचं जे मूळ दुःख आहे ते एका शेरामध्ये जे त्यांनी मांडलेलं आहे, ते शेराची जी ताकद आहे ना, ही गझलेची खरी ताकद की एखाद्या कॅरेक्टरचा पूर्ण इतिहास एका शेरामध्ये तुम्ही सांगू शकता. त्याच्यासाठी पूर्ण तिच्या त्या कॅरेक्टरवर ह्याची तुम्हाला गरज नसते, तिचं पूर्ण आयुष्य मांडण्याची गरज नसते. एका शेरामध्ये तुम्ही तिचं त्या कॅरेक्टरचं पूर्ण आयुष्य मांडू शकता, तिचं दुःख वेदना मांडू शकता. आणि गझलकार मग सोनटक्के सरांनी सांगितलं की कविता ही कवीची स्वतःची एक अशी अनुभूती असते, पण गझल ही पूर्ण समाजाचं प्रतिबिंब असतं. पूर्ण समाजाच्या वेदनांचं, सुखाचं, प्रेमाचं, हळवेपणाचं जे प्रतिबिंब असतं ते गझलेमध्ये असतं. म्हणून गझल ही सर्वस्कृत आता वाढीस लागलेली आहे. मला अजूनही वाटतं की साताऱ्यामध्ये खास करून श्री चिकनसांना मी परत एकदा याबद्दल आवाहन करेन की या अनेक आपण गझलेचे कार्यक्रम केलेले नाही असं अजिबातच नाही, पण वारंवार गझलेची कार्यशाळा होणं गरजेचं आहे. गझलेचं तंत्र काय होतं, बऱ्याचदा गझलेला कृत्रिम म्हणून लोक नाकमुरड, ते काय कृत्रिम आहे, ते काय उद्धार केले की झाले, ते काय असतं. तर कसं होतं की लोकांनी नाकमुरडणं फार सोपं आहे, पण ती किती सहज आहे, किती सहजपणे ती बाहेर पडू शकते हे काय एकदा कळालं की गझलेमध्ये गझलकारांमध्ये जास्त संख्या वाढायला मदत होईल असं मला वाटतं. दीपलक्ष्मी पतसंस्थेनं हा सगळा सोहळा घडवून आणला, यात मलाही 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी दीपलक्ष्मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा राजेंद्र लाखे सरांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. यापुढील त्यांच्या वाटचालीत अजून गझल अधिक सशक्तपणे बाहेर येईल आणि ती नक्कीच येईल अशी आशावाद व्यक्त करतो आणि मानतो. धन्यवाद. खूप छान तुम्ही सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरेश पाटांचा उल्लेख केला आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये नागपूरचं महत्त्व कोणालाही नाकारता येत नाही. त्यामुळे सुरेश भाट नागपूरचे, आपले प्रमुख पाहुणे नागपूरचे आणि मला जे आवडतात ते भाऊसाहेब पाटणकर पण नागपूरचे, त्यामुळे मला पण मोहावरती त्याची आठवण, लाकेसाहेब पण नागपूरचे, ते नागपूरचं महत्त्व अजून अधोरेखित होते. मग एक सुरेश भाटांची भाऊसाहेब पाटणकरांची 4 ओळीचे आणि कशा प्रकारे विचार ते करायचे बघा. त्याच्यामध्ये तरी काय म्हणतंय, एक प्रेमवीर आहे तो सूर्याला हिणवतो, प्रेमवीर आहे तो सूर्याला हिणवतो. काय म्हणतोय, भास्करा येते दया मला तुझी आधीमधी, भास्करा येते मला तुझी दया आधीमधी, आहे सखा तू पाहिली रात्र प्रणयाची कधी. तुम्हाला माहिती सूर्य असले मग तुला रात्र कधी दिसणारच नाही. त्याच्यावर सूर्य काय उत्तर देतोय बघ. सूर्याचं उत्तर असं आहे, आम्हासही या शायराची कीव येऊ लागते, याच्यामुळे प्रणयास याला रात्र यावी लागते. भाऊसाहेब पाटणकरांच्या अशा प्रकारचे खूप चांगल्या होत्या. आता एक माता निर्मिती यांनी जी केली ते दौलत खंडूजोडनी ते परत एकदा गझल या पुस्तकात सादर करणार.
मी आहेच थांब थांब अजून एक सांगा अनिल या इथे सातारच्या सगळ्या कार्यक्रमांचं महत्वाचं काय आणि क्रांतिपाठी वायू होता प्रकाशी आपले उत्सवमूर्ती लेखक राजन लाखे यांनी कृतज्ञतापूर्वक त्यांचा उल्लेख केला. सिराज शिकलगार आपलं मनोगत व्यक्त करणार मी त्यांना नमस्कार. राजन लाखे सरांच्या गजलांच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आणि दीपक सेमिनार सहकारी संस्था यावेळी केलेल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं, आमंत्रित केलं, माझा सन्मान केला. त्याबद्दल मी लाखे सरांचं दिग्लक्ष्मी पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं हार्दिक आभार मानतो. आणि पुन्हा मला 2 शब्द बोलण्याची संधी सुद्धा मिळाली. तर शेवटचं तुम्हाला असणार त्यामुळे मी वेळ तरी काही जास्त घेणार नाही, मला थोडं बोलणार मी. आता शिंदे सरांनी गजलेच्या बाबतीत आणि सुरुवातीला लाखे सरांनी सुद्धा गजल आणि कविता वर्णन आणि फरक याबद्दल बरंच नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्याची दुवा करणार नाही. आणि शिंदे सरांनी सांगितलं की सरांचा हा पहिला गजल संग्रह आहे. गजल एक अशी विधा आहे, कविता, कथा, कादंबरी, ललित, अमुक तमुक. पण एक वेळ चुकून तो गजलेच्या वाट्याला गेला लेखक तर तिथनं परत फिरणं फार अवघड असतं. हे मी अनुभवावरून सांगतो. मी 10 कविता संग्रह प्रकाशित केले, फार कवितेवर मला प्रेम. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये एक ललित पुस्तक काढलं, आईची आणि एकत्र कुटुंब पद्धती. पुन्हा एक हिंदी कविता संग्रह काढला. पुन्हा भजन 50 आणि भारूड 50 आधुनिक भजन आधुनिक भारूड एक पुस्तक काढलं. पुन्हा गजलेच्या वाट्याला गेलो. 2 वेळा जाऊन परत आलो. म्हणजे आता रस्ता नाही, आपली ही बोध नाही, आपली पात्रता नाही, नको तो गजलेपणा सोडून गेलं. पुन्हा 4-6 महिने गेले. म्हणजे आपण ढिलं पडायला असं चालणार नाही, पराभूत भूमिका आपल्या मनामध्ये निर्माण झाली. पुन्हा गेलो. पुन्हा थोडं 10-20 पावलं चाललो, पुन्हा परत आलो. परंतु एक अस्वस्थता होती, एक कवीपणा वाटत होता, खंत वाटत होती. अरे आपण एवढ्या कविता लिहिल्या, एवढं लगेच लिहिलं, एवढं हे केलं, एवढं ते केलं, गजल मला जमू नये. पुन्हा गेलो आणि पुन्हा गेलो ते अजून परतीच्या वाटेवर आलेलो नाही. माझे 23 गजल संग्रह प्रकाशित आहे आणि एक दिवाण 216 गजला महाराष्ट्रातला 5वा दिवाण आहे माझा. परंतु रोज एका शहराच्या शोधात आहे. रोज एक शहर तरी मला सुचावा ही आत्मनात असतो. आणि आता गेली 2-3 दिवस आहे काय सुचलेलं नाही. परवा रात्री एक शेर सुचला, एक वाजता झोपायला, एक शेर आणि एक मसला आणि एक शेर सुचला. म्हटलं मोबाईल टाईप करून झोपावं. म्हटलं कुठून मोबाईल चालू करून टाईप करून झोपलं की आणखी झोप 1 तासानं पुढं जाईल. सगळं घोटलं डोळ्यापुढे आणलं, हे काय विसरणं शक्य आहे? विसरू शकत नाही. सकाळी उठल्याबरोबर करतो काम. सकाळी उठलो त्या मला शेर आणि मसला पुन्हा आठवल्या आणि ते विमनच कथा अजून माझी आधीच माझ्यामध्ये ती. तर गजल फार वाईट प्रकार आहे. आणि फरक म्हणाल तर दोघांनी सांगितलेलं आहे, कविता आणि गजलेमध्ये कवितेला एखादा विषय प्रक्षिप्त करण्यासाठी, वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी 10, 12, 15, 16 वेळीचा अवकाश असतो. शब्दाचं फारसे बंधन नसते. कविता ऐकली की माणसाला तो विषय समजतो. पण गजलेमध्ये 2च ओळी असतात. आणि लाखे सरांनी सांगितलं 2 ओळीची व्याख्या. पहिल्या ओळीमध्ये प्रस्तावना पाहिजे, दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा समारोप पाहिजे. तुम्हाला काय समस्या आहे, तुमच्याकडे काय आहे समस्या, एका ओळीमध्ये सांगा. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा समारोप, नुसता समारोप नाही, अनपेक्षित समारोप.
त्याला मराठीमध्ये आपण धक्का तंत्र म्हणतो. अनपेक्षित समारोप झाला पाहिजे आणि समोरच्या वाचकाला धक्का बसला पाहिजे. हा कवितेचा जो आकृतीबंध आहे तो सांभाळून आणि वेगवेगळे नवनवीन खयाल लोकांना तुमचे कळले पाहिजे. गझलेची उत्पत्ती जर आपण पाहिजे तर अरबस्तानमधून, इराणमधून, उर्दूमधून, फारसीमधून, पुन्हा आपल्या भारतामध्ये गझल आहे. गझलेचा इतिहास जर बघितला आपण तर नवाबाच्या दरबारामध्ये गझल होती आणि खास करून नशा आणि प्रेम, जिथं प्रेम आहे तिथं भंगार ठरलेला आहे. तो काही अजून बदललेला नाही, आता आलेलं वाढत आहे, रोज फारकती होत आहे आणि रोज काय त्याला म्हणतात मला शब्द अजून आठवलं नाही शब्द. आता तो पूर्वी होता, आता ब्रेकअप आला तर तो आता वाढतो आहे. परंतु आमच्या मराठी गझलेनं हे दोन्ही विषय कटाक्षाने बाजूला ठेवले आणि याला कारण ठरले आमचे गझलेचे विद्यापीठ सुरेश भट साहेब, त्याला आपण गझलेचे विद्यापीठ म्हणतो, संस्थापक म्हणतो. माधव जुलेनाने गझल मराठीमध्ये आणली सुरुवातीला. फार मोठा अभ्यास माधव जुलेनाने त्या गझलच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडून मांडलेला आहे. परंतु सुरेश भटांनी त्यामध्ये ते बऱ्याचशा बाबी वजा केल्या. आज मराठी माणसापुढं माझं प्रेमभंग झाला का? अरे माझं वय आता 70 झालेला, 60-68 झाले, माझ्यावर प्रेमभंग कसा होईल? आमची तरुण पिढी प्रेमभंगात आमच्या पिढीला दुःख नाही. तरुण पिढीच्या समोर जगायचा विषय आहे, करिअरचा विषय आहे, नोकरीचा विषय आहे, असफल झालेल्या, अयशस्वी झालेल्या शेतीचा विषय आहे, नात्यांचा विषय आहे, रोज मोडणाऱ्या नात्यांचा, रोज तुटणाऱ्या कुटुंबांचा विषय आमच्या पुढात. आम्हाला दार वाटत नाही, आमचा प्रेमाचा विषय नाही. आम्हाला प्रेम करावं वाटतं, आम्ही आमच्या बायको प्रेम करतो, पण बाकीच्या प्रेमाच्या आम्हाला गरज नाही. तेव्हा आमचा प्रेम होत नाही. लय जास्त एखादा खेळ असते कवती, दुसऱ्याही सकाळी पण सरळ होते. त्यावर आम्ही कशी गजल करणार? आमचे विषय वेगळे आहेत. आमचे विषय कुटुंबामध्ये घुसलेले आहेत, समाजाच्या तळाला घुसलेले आहेत आणि ते विषय घेऊन जर आम्ही गजल केली तर ती आज मराठी माणसाला पसंत पडत आहे, आवडत आहे. परंतु गझल आणि कविता, पहिली गोष्ट गझल असतो, कविता असतो. आपण जर वाङ्मयाचा इतिहास बघितला कुठल्याही मराठी वाङ्मयाचा तर पूर्वीच्या वाङ्मयामध्ये प्रकार भरपूर नव्हते. सर्व प्रकारच्या वाङ्मयाला काव्य म्हटलं जाईल. कथा असू दे, कादंबरी असू दे, कुठलंही तुमचं असू दे काव्य, त्याला काव्यच म्हटलं जाईल. साहित्याचा एकच प्रकार जगामध्ये दिसतो, तो म्हणजे काव्य. आणि काव्य प्रकारामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे अल्पाक्षर. तुम्ही कथा लिहिता, कथेचं कथानक किती मोठं आहे, कथेचा अवकाश किती मोठा आहे, त्याप्रमाणे तुम्ही 4-5 पानामध्ये एक कथा लिहू शकता. तुमच्याकडे कथेचा थोडा मोठा विषय असेल तर तुम्ही दीर्घ कथा लिहू शकता. दीर्घ कथेपेक्षा तुम्हाला जर जास्त वाटलं तर तुम्ही लघु कादंबरी लिहिता. आणि तुमच्याकडं फारच मोठा एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या कुटुंबाच्या टोटल जीवनाचा अवकाश असेल तर तुम्ही मग कादंबरी लिहिता. परंतु काव्यामध्ये आणि काव्यामधल्या या उच्च म्हणजे की तुला वांगे होतील, वाद होतील, या प्रकारामध्ये म्हणतो फक्त. हा काव्याचा गझल हा प्रकारच आहे. अल्पाक्षरीला फार म्हणतो, कमीत कमी शब्दात मांडता आलं पाहिजे. हा कवितेचा काव्य घटक आहे. आता कमीत कमी शब्दात मांडायचं म्हणतात मग आजपासून प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, गाला 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 2, 4, 7 वाजता. पण त्यामध्ये इतका तुम्ही अर्थ भरता आला पाहिजे आपल्याला. आणि हे सगळं इंद्रधनुष्य केलं एवढं सोपं नाही. आता शिंदे सरांनी सांगितलं, लाखे सरांची सुरुवात आहे. आता लाखे सरांना अनुभव येत राहील. ती आता इतक्या त्यांची कविता संग्रह आहे, कविता संग्रह ते त्यांना आठवणार नाही. ते रोज एका शहराच्या एका शब्दाच्या शोधात राहतील आणि त्यांनी गझलमध्येच करिअर करावं. याची मागं आमची स्वार्थी भावना अशी आहे की कवी करता ते हमेशा पाहतात. आणि गेली 2-3 वर्ष झालं, मागल्या वर्षी आम्हाला इकडे साहित्य संमेलनाच्या तिकडे 4 दिवसामध्ये गझल गझल संमेलन झालं. या वर्षी आमच्या जवळ संमेलन होते. याचं कारण काय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझलेला म्हणावं तितका तुम्ही व्यासपीठ किंवा वेळ देत नाही की तक्रार गझल करायची आहे. मला खरोखर आशा आहे की पुढल्या अखिल भारतीय गझल संमेलनापर्यंत लाखेसर यावर नक्की तोडगा काढतील. आणि हे जो यलगार आणि तळकामध्ये विरो हे लोक साहित्यिक आणि यलगार, साहित्यिकाचा आणि यलगार कोणाशी करायचा?
विद्रोह कोणाशी करताय तुम्ही? आमच्या माणसाशी. साहित्य तुम्ही साहित्य तुमचं जर दर्जेदार असेल तर तुमचं गरजेत फिरकून द्या ना, लोक उचलून घेतील. आणि काय म्हणतो आमचं गजलचा बाजार व्यवसाय करावा म्हणजे कुठेतरी आम्हाला लोक ऐकले आणि असं नव्हतं. तरी सुद्धा एक विधान वेगळे आहे, यासाठी पेशंट कष्ट करावं लागतं, रक्त टाकावं लागतं. वयाच्या अगोदर केस पांढरे होतात आणि थोडं थोडं रक्त थोडंसं दररोज आजचं गजलकाराचं. म्हणून आमचं म्हणणं आहे, आणि असं म्हणतं की कविता हलकी आहे आणि गजल फार उच्च आहे, असा बिलकुल विषय नाही. एक कविता माणसाचं आयुष्य बदलू शकते, पण आम्ही म्हणतो एक शेर माणसाचं आयुष्य बदलू शकतो. कारण आम्ही त्यावर रात्र दिवस माझं तुम्हाला हकीकत सांगतो, मी तुम्ही शपथ घ्या म्हटला, मी शपथ घेईन. 3 दिवसापूर्वी शिकलेला वाचला आणि मला शेर मिळालेला नाही. माझी विमानेच अवस्था आज आहे. 3 दिवस झाले, 2 प्रक्रिया. मग आम्ही म्हणतो आम्हाला थोडंसं वेगळं काही सर अखिल भारतीय आम्हाला स्पेस द्या आणि हे भांडण कायच पेटून टाका, जर नको आहे. सगळे एक मिळून सगळ्यांनी कथा असू दे, कादंबरी असू दे, कविता असू दे, गजल असू, आपण सगळ्यांनी एका व्यासपीठावर किंवा एका वेळेवर सादर करूया. कशा करता विद्रोह यायला पाहिजे. मी सरांचे 4 वेळी वाचून दाखवतो आणि जास्त वेळ घेणार नाही. शेतात मी आनंद दाखवला. मी मगाशी जे बोललो ते शेत कसं आठवलंय, पुण्याला राहणाऱ्या व्यक्तीला शेत आठवतं. आमचा जन्म मातीच, मराठी माणसाचा जन्म मातीच नाही, पण आम्हाला मातीशिवाय थोडं आठवणार नाही. शेतात जाऊन आलो, शेतात मी हात जाऊन आलो, मातीच मी हात करून आलो. माती काय, शेत काय, ही जर गरज तुमची अफगाणमध्ये जाऊन, इराणमध्ये जाऊन, पाकिस्तानमध्ये जाऊन जर तुम्ही ऐकली काय आहे, शेत काय, माती काय, काय भानगड आहे. ना नशा इधर आहे, ना हुस्न आहे, ना शबाब आहे, ना कबाब आहे, काय आहे. हे आमचा हुस्न आहे, मराठी माणसाचा हुस्न. नशा ही आहे आमचं शेत, आमची माती, आमची नाती, ही आमची नशा आहे. ह्या ओळी ह्या सरांनी या 2 ओळीमध्ये मांडल्या. आणि दुसरी तुम्हाला गोष्ट सांगतो, जे साहित्य समाजाला जबाबदार नाही ते साहित्यच नाही. जे साहित्य समाजाला, संस्कृतीला, संस्काराला जबाबदार नाही ते साहित्यच नाही. तुम्ही सोन्याच्या अक्षराने लिहा, आमच्याजवळ 0 होता. हे शेत आणि हे माती हे आमचं सोनं आहे. पूजनीय आईस दररोज वंदन, पूजनीय आईस दररोज वंदन, कर्तव्य मी पार पाळवणार. आईला वंदन करणं, आई बापाची सेवा करणं, उतारवयामध्ये त्यांचा सांभाळ करणं ही जबाबदारी जर त्या माणसाला माहीत असेल, तो किती मोठा साहित्यिक असू दे, त्याने सुवर्णाक्षराने जरी त्याने कादंबऱ्या, कथा, कविता जमलेल्या त्याचा काळ याची जाणीव ठेवून ह्या ज्यावेळेस माणूस आपल्या जाणीवा आपल्या लिखित साहित्यामध्ये मांडतो, तो नक्कीच त्या समाजाला किंवा त्या कुटुंबाला, आई वडिलांना जबाबदार असतो. मी जर माझ्या आई वडिलांना जबाबदार नसेल तर मी त्या मुली लिहू शकत नाही. त्याचं बोलणं वेगळं, लिहिणं वेगळं. ते काय मी जास्त वेळी घेणार नाही. शिवसराने सांगितलं 2 ओळीमध्ये आशय विषय मांडता पाहिजे, समोरच्या माणसाला धक्का बसला पाहिजे, विचार करायला पाहिजे, त्या माणसाला क्षणभर थांबलं पाहिजे त्या ओळीपर्यंत. मी माझ्या 2 शेर ऐकतो. सुखे येतील दाराशी, सुखे येतील दाराशी, अधाशी भास असतो का. सुखे येतील दाराशी, अधाशी भास असतो का. कधी सरतील ही दुःखे, खरा विश्वास असतो का. सुखे येतील दाराशी, अधाशी भास असतो का. कधी सरतील ही दुःखे, मनी विश्वास असतो का. कुठला शेर बघा. अपेक्षा भंग असतो का, खरा विश्वास असतो का. अपेक्षा भंग असतो का, खरा विश्वास असतो का. चिता भडकायला कारण मर्यादा श्वास असतो का. अपेक्षा भंग असतो का, खरा विश्वास असतो का. चिता भडकायला कारण मर्यादा श्वास असतो का. शेवटचा शेर. तिच्या कोचितला दाना, तिच्या कोचितला दाना. कविता असली तर मी चिमणी म्हटला तर कबूतर म्हणला तर गवदन असते गजलेला लगेच तुम्हाला प्रत्येक नावाची सांगला. आता तिच्या कोचितला दाना म्हणजे कोणाला तुम्हाला समजून आहे. तिच्या कोचितला दाना पिलाना लाख मोलाचा. तिच्या कोचितला दाना पिलाना लाख मोलाचा. कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का.
पुढे याहून ही सुंदर सुखाचा ध्यास असतो का? धन्यवाद. मला दिल्याबद्दल संधी या ठिकाणांचं दिग्लक्षी बसून पदाधिकाऱ्यांचे सन्माननीय व्यासपीठावर सगळ्या कोणते असतील आणि माझ्यावर आरोग्य लोकांचे क्रिस्टन आहेत, आमचे शिंदे सर सगळे आहेत आणि मॅडम सर्वांचं आपलं सगळ्यांचं आभार मानतो. आणि राजन लाखेंनी त्यांना आवर्जून काम बनवलं हे सिद्ध झालं. कारण लाखे सरांच्या पहिल्या कविता गझल संग्रहाच्या प्रकाशनाला 23 संग्रह प्रकाशित केलेले एक लेखक आहेत. खरंच भाग्य म्हणायचं. खरंच त्यांचं अभिनंदन, दोघांचं पण अभिनंदन. त्यांनी त्याच्यामध्ये ब्रेकअप आधुनिक भाषेतलं आणि प्रेमभंग सांगितलं. तर मला परत एकदा रावसाहेब पाटणकरांची एक प्रेमभंगावरची पण वेगळी कविता वाचावीशी वाटते. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, धाडली होती अशी की नसतील कोणी पाहिली, धाडली मजला तिने ही काय मी सांगू तिचे, सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे. मी तिला पाठवलीच पत्र, तिने मला पाठवली. पत्रात त्या जेव्हा तिचेही पत्र हाती लागले, पण त्या पत्राच्या गट्ट्यात तिचे एक पत्र होतं. वाटले जैसे कुणाचे गाल हाती लागले, पत्रातही त्या हाय तेथे काय ती लिहिते बघा, माकडा आरशात आपल्या चेहरा थोडा बघा. सार्थता संबोधनाची आजही कळली मला, व्यवस्थता या यौवनाची तीही आता कळली मला. नाही तरीही धीर आम्ही सोडला काही कुठे, ऐसे नव्हे की माकडाला माकडी नसते कुठे. हा सुद्धा आशावाद शेवटी त्यांनी दाखवून दिलेला आहे. आता कार्यक्रम समारोप आलेला आहे. जवळ अजून एक गझल म्हणतील, मग श्री आभार मानते आणि कार्यक्रम संपेल. त्यानंतर भीमराव पांचाळेंनी गझल गायली आहे, ती गाण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे. Oh
स्वतःचे आभार मानणार आहेत म्हणजे पहिल्यांदा स्वतःचे त्यांचे आभार मानतो. हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला आणि चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन करत त्याबद्दल त्यांचे आभार. आणि असे कार्यक्रम जर नेहमी तुम्ही करत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो त्याबद्दल आभार. अतिशय वेगळा कार्यक्रम झाला आणि देवाला सोमते कसे सगळे टाळ्या वाजवत पाहिजे. त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते आले शिकतात आणि त्यांची मांडणी ही मला असं वाटतं की फार उत्कृष्ट होती. लाखे सरांनी पण वेगळ्या पद्धतीतून मांडणी केली. शिंदे बोलले, दुधकर मॅडम बोलल्या. दौलत खंडोबद्दल मुद्दाम सांगेन की ते शिपाई मामा जाता म्हटलं की ते माझ्या शाळेमध्ये नोकरीसाठी आले होते. विशेषतः जिल्हा परिषदेत जातो म्हणून त्यांचे पाहुणे ते म्हणजे त्यांना घ्या. आमच्याकडं एक शिक्षक असे होते की ते ढोलकीवाले पाटील सर त्या तर नाही आलेले नाही. तर मी असं म्हटलं की तुम्हाला घेतो फक्त तुम्ही पेटी शिकणार का. शिकतो. माणसं काही लक्षात ठेवत नाही पण या माणसांनी नुसती पेटी शिकली नाही तर त्यांनी सगळी विचार झाला हा शिपाई मामा आणि वारकरी समाजाशी त्याचा जोडला गेलेला. पण त्याच्या पुढचं दौलत खंडोबा हा मुलगा आमच्या 8वीपासून होता 10वीपर्यंत. त्याला कुशीचं ते काय म्हणतो वाजवण्याचं वगैरे ते नादच होता. शाळेमध्ये ते सगळे डेव्हलपमेंट झाली त्याच्या. हळूहळू तो बँडमध्ये जायचा वाजवायला. तर हा आमचा शिपाई मामा त्याच्या घरी गेला. तुला बँडमध्ये काय जातोस आणि तो त्याला घेऊन त्यांच्या गुरुकडे गेला आणि आता हा देशातला कोणता संगीत विचारत आहे दौलत खंडोबा. त्याचा अर्थ असा होतो की आपण जे पेरलं काय करतो ते असं सुद्धा उगवत असतं. त्याच्यासाठी दौलत खंडोबा आणि महामंडळासाठी सुद्धा काय ह्या अशा गोष्टी पुढे आल्या पाहिजे. पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला. मला अतिशय आनंद वाटतो. लाखे हे जसं काय विनोद कुलकर्णी म्हटलं तसं एक गंभीर नेतृत्व आहे. पुण्यामध्ये त्यांच्या प्रकाशनाला मी तेच म्हटलं होतं कविकंठा त्यांचा चालू होता गझलकंठा चालू होईल ते गझलकंठा नक्की चालू करते आणि त्याच्या जोडीला विनोद कुलकर्णी आहे त्यामध्ये दोघं तो प्रयत्न नक्की करतील आणि कवी संमेलन साहित्य संमेलनामध्ये चालू होईल. त्या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विशेषतः भुजबळ आहे, श्वेता त्याचबरोबर गीतांजली पाटील आहेत, क्रांती पाटील आले, क्रांती राणे पाटील या ठिकाणी, प्रदीप कांबळे आले, आमचे इंजिनियर आले, दुसऱ्या कवयित्री ग्रंथ नाव आहे लक्षात नाही परंतु हळूहळू तुम्ही म्हटला तसं देवानंदजी किंवा हुकूम फडके म्हणल्या पण की आलं पाहिजे. दुधकर मॅडम म्हटलं तसं शिकायला मिळतं भरपूर. तसं आपण प्रयत्न करत राहू. हळूहळू विश्वजित जाधव आहेत विशेषतः रविवारला प्राध्यापक आहे तेव्हा असा एक ग्रुप होईल की कुठलाही कार्यक्रमात 100-200 लोक येतील असा आपण प्रयत्न करत राहू. पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझी पत्नी शेवटपर्यंत बसली तिचे आभार मानतो. सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. असं तिने पण यावं सगळ्या कार्यक्रम अटेंड करावा आणि कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. एक आपण ग्रुप फोटो काढून